आज 5 सप्टेंबर शिक्षक दिन. शिक्षक दिन म्हटलं की विद्यार्थी आणि शिक्षकांचा एकमेकांविषयीचा ऋणानुबंध व्यक्त करण्याचा तो दिवस असतो. याच दिवशी महाराष्ट्रातील 3 शिक्षकांना राष्ट्रपतींच्या हस्ते आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर झाला. त्याच्यात अभिमानाची गोष्ट अशी की त्यातले 2 शिक्षक हे बीड जिल्ह्यातले आहेत. त्यापैकी एक शिक्षक तर गेवराई तालुक्यातील पाचेगाव परिसरातील दामू नाईक तांडा या ठिकाणचे ते शिक्षक आहेत. या शिक्षकाचा प्रवास सुरू झाला 2002 साली केसापूर परभणी प्राथमिक शाळेवरती. त्या शाळेचा प्रवास सुरू झाला, त्यानंतर ते बहिरवाडीला गेले, केतुऱ्याला गेले आणि 2018 साली ते पाचेगावच्या दामू नाईक तांड्यावरती सहशिक्षक म्हणून जॉईन झाले. त्या ठिकाणी गेल्यानंतर त्या शिक्षकाला अनंत अडचणी आल्या, कारण तो संपूर्ण भाग हा ऊसतोड कामगारांचा होता. कारण बीड जिल्हा हा पूर्ण भारतभर प्रसिद्ध आहे तो ऊसतोड कामगारांचा जिल्हा म्हणून. मग ह्या जिल्ह्यातले ऊसतोड कामगार त्यांची ऊसतोडीला जाण्याची वेळ आली की आपल्या मुलांना घेऊन सोबत तोडीला घेऊन जायचे आणि अशा वेळी त्या मुलांच्या शिक्षणाची आबाळ व्हायची. या शिक्षकाला त्या ठिकाणी गेल्यानंतर हे वास्तव पाहायला गेलं. तो शिक्षक त्या विद्यार्थ्यांसाठी त्या पालकांना भेटू लागला, त्या पालकांना समजावून सांगू लागला. पण सर्वात मोठी अडचण होती ती भाषेची. कारण सर त्या विद्यार्थ्यांना बोलायचे तर सरांची भाषा विद्यार्थ्यांना समजत नव्हती आणि विद्यार्थ्यांची भाषा सरांना समजत नव्हती. सर मराठीतून बोलायचे आणि त्या विद्यार्थ्यांची भाषा बोली भाषा होती गोरमाटी भाषा. मग काय करायचं विचाराअंती त्यांनी आहे त्या साधनातून आपल्याला काय करता येईल म्हणून त्यांनी एक शक्कल लढवली आणि त्यांनी स्वतः अगोदर ती गोरमाटी भाषा शिकली. ती शिकल्यानंतर ती भाषेचं त्या भाषेतून पुस्तक तयार केलं आणि मग बोली भाषेतून प्रमाण भाषेकडचा प्रवास सुरू झाला. नमस्कार, मी प्रवीण वडमारे. आपण पाहतात A to Z रिपोर्ट. A to Zच्या एक भेट मध्ये आपले मनपूर्वक स्वागत. तर A to Zच्या या आजच्या भागामध्ये आपले विशेष पाहुणे आहेत. शिक्षक दिनानिमित्त राष्ट्रपती पुरस्कार प्राप्त आदर्श शिक्षक शशिकांत कुलते हे आजचे आपले विशेष पाहुणे आहेत. तर सर्वप्रथम सर, मी आपले A to Zच्या एक भेट मध्ये मनपूर्वक स्वागत करतो. नमस्कार. नमस्कार सर. आज शिक्षक दिन आहे. शिक्षक दिन हा विद्यार्थी आणि शिक्षकांचा एक मोठा ऋणानुबंध वेगळ्या पद्धतीने साजरा करण्याचा दिवस आहे. या शिक्षक दिनाच्या दिवशी आपण काय सांगाल विद्यार्थ्यांना? शिक्षक दिन हा खऱ्या अर्थाने शिक्षकाच्या आयुष्यातला किंवा शिक्षकी पेशामधला एक महत्वाचा दिवस आहे. कारण त्या दिवशी खऱ्या अर्थानं पूर्ण भारतामध्ये भारतामध्ये राष्ट्रीय शिक्षक दिन म्हणून साजरा केला गेला होता. कारण या दिवशी डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन हे आपल्या भारताचे राष्ट्रपती होते आणि ते एक शिक्षक होते आणि त्यांच्या स्मृतिप्रित्यर्थ या ठिकाणी दरवर्षी 5 सप्टेंबर हा दिवस राष्ट्रीय शिक्षक दिन म्हणून साजरा केला जातो. आणि या दिवशी भारतामध्ये किंवा महाराष्ट्रामध्ये प्रत्येक शिक्षण क्षेत्रात जे कार्यरत शिक्षक आहेत, ज्यांचं कार्य अवर्णनीय आहे, चांगलं आहे, अशा सर्व शिक्षकांना या ठिकाणी सिलेक्ट करून त्या ठिकाणी एक आदर्श शिक्षक पुरस्कार देण्याचं काम या ठिकाणी महाराष्ट्र शासन असेल किंवा जिल्हा स्तरावर असेल, त्याचबरोबर राष्ट्रीय स्तरावर असेल, या ठिकाणी या शिक्षकांना पुरस्कृत करण्याचं काम शासनामार्फत केलं जातं. नाही, विद्यार्थ्यांना आपण शुभेच्छा म्हणून काय द्याल, काय सांगाल सर? या ठिकाणी शिक्षक हा विद्यार्थ्याच्या जीवनामध्ये खऱ्या अर्थानं त्याच्या जीवनाला आकार देणारा एक त्याच्या आईनंतर किंवा त्याच्या कुटुंबानंतर एक सर्वात महत्वाचा घटक कुठला असेल तर तो त्या शाळेचा शिक्षक आहे. आणि कारण त्याच विद्यार्थ्याच्या मनावर सगळ्यात जास्त पगडा कुणाचा असेल तर आईनंतर त्याच्या शिक्षकाचा. कारण शिक्षकांनी कुठली एखादी गोष्ट सांगितली की त्या विद्यार्थ्याच्या मनावरती त्याच्या पूर्ण आयुष्यभर पूर्ण ते बिंबलेली असते की हे गोष्ट माझ्या सरांनी सांगितली म्हणजे ते बरोबरच आहे. म्हणजे एखाद्या विद्यार्थ्याचं सर्वांगीण विकास किंवा व्यक्तिमत्व घडवायचं कुणाच्या हातात असेल तर ते सर्व पूर्णपणे शिक्षकाच्या हाती आहे. म्हणून विद्यार्थ्याच्या जीवनामध्ये शिक्षक हा एक परिसा समान आहे आणि त्या परिसा समान त्या शिक्षकांनी कार्य करणं हे आजच्या शिक्षक दिनी हे महत्वाचं आहे असं मला वाटतं. सर मला सांगा, आता 2022ला म्हणजे आजपासून 1 वर्षापूर्वी तुम्हाला राष्ट्रपती पुरस्कार जाहीर झाला, आदर्श शिक्षक म्हणून झाला. तुम्ही तो पुरस्कार मिळाला, त्यानंतर तुमच्या सर्व ठिकाणी तुमच्या बातम्या आल्या, तुमची चर्चा झाली. पण त्यानंतर एक नवीन शिक्षकाचा जन्म झाला पुरस्कार प्राप्त झाल्याच्या नंतर. तर ते 1 वर्षाची जी तुमची जी काही जर्नी आहे ती काय सांगाल, कशा पद्धतीने सांगाल? आता सर्वप्रथम माझी जी पहिली नेमणूक होती 2002, तुम्ही जसं ते जाऊ आपण तो, पण नाही विशेष म्हणजे काय की आदर्श शिक्षक पुरस्कार मिळाला. आदर्श शिक्षक मिळण्यापूर्वीचा शिक्षक
आणि आदर्श शिक्षक पुरस्कार मिळाल्यानंतरचा शिक्षक हा. समाजाचा बघण्याचा दृष्टिकोन, विद्यार्थ्यांच्या अपेक्षा, गावकऱ्यांच्या अपेक्षा, शाळेंच्या अपेक्षा, तुमच्या वरिष्ठांच्या अपेक्षा, हो, नक्की. ह्याच्यामध्ये काय बदल आला? म्हणजे ज्यावेळेस पुरस्कार मला मिळाला त्याच्या अगोदर या ठिकाणी मी एक साधारण शिक्षक होतो, कारण माझ्याकडे पाहणाऱ्यांची संख्या फार कमी होती आणि मला मनमोकळेपणे मला काम करायची समजा त्यावेळेस संधी होती, की माझं कुठलाही समजा जे यश असेल ते माझंच होतं किंवा अपयश असेल तर तेही माझं होतं. आणि मी जे काही वेगवेगळे प्रयोग केले तर ते प्रयोग करण्याची संधी मला त्या शाळेमध्ये मिळाली आणि मग ह्या प्रयोगातून मला जेव्हा या ठिकाणी त्या प्रयोगाची दखल राष्ट्रीय स्तरावर घेतली आणि मग हे जे माझे साधे प्रयोग असतील किंवा त्या एक अत्यंत छोट्या तांड्यावर केलेल्या कामाचा ज्यावेळेस राष्ट्रीय स्तरावर त्याचा सन्मान झाला त्यावेळेस लोकांचा बघण्याचा दृष्टिकोन बदलला, की आता ही कुठली शाळा आहे बाबा, नेमकी तांड्यावरची शाळा आहे, एवढी छोटी शाळा आहे आणि ती आज राष्ट्रीय स्तरावर गेलेली आहे. गावातल्या लोकांना सुद्धा आश्चर्य वाटले, की नेमकी आपली शाळा, या शाळेत एवढ्या सरांनी काय काम केलेलं आहे, की आजपर्यंत आपण रोजच बघतोय सर येतात, सर जातात, पोरांना शिकवतात, पण आज नेमकं असं काय झालंय किंवा ही आपली छोटीशी शाळा राष्ट्रीय स्तरावर पूर्ण देश स्तरावर गेली, त्याचं दखल राष्ट्रीय स्तरावर घेतली आणि मग लोकांना मग हळूहळू लक्षात येऊ लागले, की आपल्या शाळेत काहीतरी नवीन घडतंय, काहीतरी नवीन झालंय आणि मग हळूहळू त्यांनाही ते माहीत झालं. या गोष्टी त्यांना अगोदर माहीत होत्या, परंतु त्या तितक्या एवढ्या मोठ्या प्रमाणात आहेत असं त्यांना ते त्यांच्या लेवलला ते माहित नव्हतं, कारण त्या ठिकाणी असणारे लोक जे आहेत ते मजूर आहेत, ऊसतोड कामगार आहेत आणि मग त्यांना वाटतं की आपल्या शाळेमध्ये आहेत, मुलं जातात, शिकतात, परंतु या नवीन गोष्टी ज्या त्यांना पाहायला मिळाल्यानंतर तर त्याच्यामुळे त्यांना वाटलं की आपल्या शाळेमध्ये या सगळ्या गोष्टी फार वेगळ्या घडतायत आणि मग त्याची दखल आज राष्ट्रीय स्तरावर झाली आणि मग तिथून पुढचा जो बघण्याचा व्ह्यू आहे, मग अधिकारी असतील, केंद्रातले इतर शिक्षक असतील, तालुक्यातील इतर शिक्षक असतील, यांना सुद्धा कुतूहल वाटलं की आता या शाळेमध्ये नवीन होतंय काय आणि मग ते आपण पाहिलं पाहिजे, ते आपल्या शाळेमध्ये आपण राबवलं पाहिजे आणि मग एक प्रकारची जिम्मेदारी ज्याला आपण म्हणतो, लोकांचा बघण्याचा व्ह्यू आता बदललेला आहे, की आता ही राष्ट्रीय स्तरावर गेलेली शाळा आहे, राष्ट्रीय स्तरावर पोहोचलेले विद्यार्थी आहेत, राष्ट्रीय स्तरावर पोहोचलेले शिक्षक आहेत आणि मग या ठिकाणी एक वेगळ्या प्रकारची आपल्यावर काय म्हणता येईल की जबाबदारी पण आपल्याला या ठिकाणी वाढलेली आहे. एक प्रकारचं आपल्या शिक्षकी पेशामध्ये एक प्रकारचं वेगळं कर्तव्य आता आपल्या हातामध्ये आलेलं आहे, की काहीतरी आता आपण जबाबदारीने वागणं, आपलं जे वागणं आहे की ते इतरांना पाहिल्यानंतर त्याचाही त्यांना ते अतिरेकही वाटू नये आणि असंही वाटू नये किंवा का हे एवढा मोठा पुरस्कार मिळाला नाहीतर समाजात बसलेले असतात काही लोक विशिष्ट वर्ग ओळींबा घेऊन किंवा आदर्श शिक्षक मिळाले, मग आता हे काय करतात. मग त्याच्यामुळे ते थोडी चाकोरीबद्धता जी आपल्या समजा शिक्षकी पेशामध्ये किंवा नोकरीमध्ये आपल्याला याच्यामुळे येते आणि मग आता वागत असताना किंवा बोलत असताना, काम करत असताना थोड्या काही ज्याला आपण मर्यादा म्हणतो तर त्या मर्यादाही आता निर्माण झालेल्या आहेत आणि जसं आपण मोकळ्या मनाने याच्या अगोदर काम करत होतो तितकंच मोकळ्या मनाने आता काम करणं थोडस नाही म्हणलं तरी बंधनामध्ये त्याच्यामुळे आलेलं आहे. बरं हा आदर्श शिक्षक लहानपणी कसा होता? आदर्शच होता की काहीतरी वेगळं व्हायचं होतं? जरा तुमच्या लहानपणाविषयी सांगा की हा आदर्श शिक्षक लहानपणी कसा होता, कारण आज शिक्षक दिनानिमित्त विद्यार्थ्यांनाही कळायला पाहिजे की आपल्या सरांचं बालपण नेमकं कसं होतं. हो, लहानपणापासून साधारणतः एक ज्याला म्हणतो आपण की अभ्यास, वडील माध्यमिक शिक्षक होते आणि त्याच शाळेमध्ये माझं समजा 1ली ते 5वी पर्यंत जिल्हा परिषद शाळेमध्येच माझं शिक्षण झालेलं आहे आणि तिथून पुढे मग संस्थेमध्ये वडील ज्या ठिकाणी कर्मवीर मामासाहेब जगदाळे यांची जी संस्था आहे तर त्या संस्थेमध्येच माझं पुढील शिक्षण झालेलं आहे आणि अभ्यासामध्ये वडील शिक्षक असल्यामुळे एक शैक्षणिक वातावरण घरामध्ये होतच. त्याचबरोबर ज्या वेगळ्या काही कला आहेत, मग संगीत असेल, नाटक असेल, तर त्या नाटकांचा वडिलांना छंद होता आणि मग त्या काळामध्ये वडील ग्रामीण भागामध्ये नाटक ते हौसी जे नाट्य कलावंत होते तर त्यांचा एक ग्रुप होता गावामध्ये आणि मग ते नाटक त्यावेळेस त्या ठिकाणी बसवायची, नाटकं सादर करायचे, स्पर्धेला घेऊन जायचे आणि मग त्यावेळेस मग ते काय व्हायचं की पहिलं जे नाटक असायचं ते संगीत नाटक पहिले यायचं, ज्याला संगीत म्युझिक आहे, बॅकग्राऊंड म्युझिक आहे आणि मग हे खेडेगावात असल्यामुळे त्यावेळेस एवढं काही साधनं उपलब्ध नव्हती आणि मग त्यावेळेस त्यांना वाटायचे की ही कला आपल्याला असावी, यावी. त्याचबरोबर माझं जे आजोळ आहे की शेगाव खामगाव या ठिकाणी गजानन महाराजांचं जे शेगाव आहे त्या ठिकाणी सुद्धा धार्मिक वातावरण आहे, आपलं संत परंपरा आहे, त्या ठिकाणी वारकरी संप्रदायाचा वाद, मी तिथं जे असणारं संगीत आहे तर या संगीताचा घरामध्ये कुठंतरी वारसा आपल्या असावा असं ते वडिलांना वाटायचं आणि मग त्या ठिकाणी मग वडिलांनी म्हणले की आता जर आपण शिकलो तर मग हे मुलांना काय येणार, म्हणून मग त्यांनी आम्हाला शिकवायला त्यांनी सुरुवात केली की संगीत कला, मग संगीत असेल, चित्रकला असेल, या लहानपणापासून आम्हाला त्यांनी शिकवायला सुरुवात केली आणि मग अशा प्रकारे आमचं बालपण मग शिक्षण,
संगीत आणि कला अशा वेगवेगळ्या याच्यामध्ये म्हणजे आमचं- वडील ज्यावेळेस नाटकं वगैरे बसवायची किंवा संगीत नाटकं वगैरे बसवायची त्यावेळेस तुम्ही कधी त्यात काम केलेलं नाही किंवा तुम्हाला करण्याची इच्छा झाली नव्हती नाही, आम्ही त्यावेळेस खूप लहान होतो. अच्छा. आम्ही फक्त पाहायचो त्यावेळेस अच्छा. नेमकं असं नेमकं हा. काय. आणि त्यावेळेस कसं असायचं की आम्ही शिक्षण घेत होतो आणि त्यावेळेस लहान मुलांची अशी ती काही नाटकं नव्हती. हम्म. ती म्हणजे ते हौशी नाट्य कलावंत असल्यामुळं अच्छा बालनाट्याचं त्यावेळेस एवढं काही प्रमाण नव्हतं. अच्छा आणि मग मोठ्या लोकांचं नाटकं जे आहे तर ते नाटकं दसरा उजडला असेल अशा प्रकारची नाटकं त्यांनी बसवलेली होती. आणि मग त्याच्यामुळे त्यांच्या नाटकाची त्यांची जी हौस होती तर ती कला थोडीशी संगीत कला त्यांनी शिकण्यासाठी मग आम्हाला त्यांनी प्रवृत्त केलं. म्हणजे लहानपणापासून तुम्ही संगीत नाट्य हे क्षेत्र पाहिलेलं आहे. मग ते पाहून कधी असं वाटलं नाही की आपणही कधीतरी अभिनय केला पाहिजे किंवा आपल्याला अभिनेता व्हायचंय किंवा लहानपणी काय असतं की प्रत्येकाची इच्छा असते हो. मला हे व्हायचंय, मला डॉक्टर व्हायचंय, मला इंजिनियर व्हायचंय. तर तुमचं काय होतं लहानपणी, तुम्हाला काय वाटत होतं की आपण हे करायला पाहिजे होतं? आता लहानपणी एक ग्रामीण भाग वाशी जे गाव आहे तर त्यावेळेस खूपच म्हणजे एक ग्रामीण भागातला होता आणि त्या ठिकाणी असणाऱ्या समजा जे काही वातावरण होतं ते एक शिक्षण हा त्यावेळेसचा एक महत्वाचा घटक होता त्यावेळेस. आणि मग त्या काळामध्ये आता जसं आता आपण पाहतो की टीव्ही आहे, मोबाईल आहे, प्रसार माध्यम जास्त झाले त्याच्यामुळे वेगवेगळ्या प्रकारचे क्षेत्र आपल्याला माहीत झालेले आहेत किंवा अभिनयात आपण नाटकात काम केलं पाहिजे किंवा अभिनय केलं पाहिजे. पण त्यावेळेस आम्हाला हा एकच फोकस होता की तो म्हणजे अभ्यास करणे आणि मग त्यावेळेस पुढचं क्षेत्र असेल की डॉक्टर किंवा इंजिनियर बनणे अशा प्रकारचं स्वप्न त्यावेळेस आपण लहानपणी असल्यापासून पाहिलं होतं. आणि त्यावेळेस ते क्षेत्र होते. आणि खेडेगावामध्ये इतक्या मोठ्या प्रमाणात कला असतील किंवा इतक्या दुसरे आणखी कुठले क्षेत्र आहेत हे क्षेत्रांची जाणीव त्यावेळेस त्या प्रमाणात त्या भागामध्ये तितकीशी आम्हाला त्यावेळेस मिळालेली नव्हती. अच्छा. आणि त्याच्यामुळे मग फक्त संगीत असेल आणि शिक्षण म्हणजे इतर अदर ऍक्टिव्हिटीमध्ये तुम्ही जसं खेळ वगैरे म्हणण्यापेक्षा मग कला, चित्रकला असेल, संगीत कला असेल आणि मग राहिलेल्या वेळामध्ये मग अभ्यास असं ह्या दोन्हीचं सांगड घालून मग आमचं त्यावेळेस बालपण असेल किंवा पुढचं शिक्षण असेल ते चालू होतं. अच्छा. मग हे शिक्षक आपल्याला व्हायचंय, हे वडील शिक्षक होते म्हणून तुम्ही ठरवलं की तुमच्या मनानं तुम्हाला वाटलं होतं की नाही लहानपणी की आता यानंतर आपल्याला शिक्षकच व्हायचंय? नेमकं हे मनात प्रथम कधी आलं की आपण आता शिक्षक व्हायला पाहिजे? सुरुवातीला 7वी 8वी पर्यंत वाटत होतं की आपण मेडिकल किंवा इंजिनिअरिंग साईडला जावं. पण संगीत आणि हे ज्या कला आहेत तर या कला शिकत असताना असं झालं की ज्यावेळेस आपण 10वीच्या दरम्यान येतो की 10वी नंतर ज्यावेळेस तुम्ही सायन्स साईडला जाता किंवा मेडिकल साईड आणि इंजिनिअरिंग साईडला जातात तर तुम्ही या कलेकडे दुर्लक्ष करता. बरोबर. मग कला एक कुठला तरी निवडणं त्यावेळेस क्रम प्राप्त होते. एक तर तुम्हाला कलेकडे लक्ष द्यायचंय किंवा एक तर मग तुम्हाला मेडिकल किंवा मग इंजिनिअरिंग साईड करायची. कारण मोठे बंधू आमचे होते की त्यांनी 10वी पर्यंत केलं म्युझिक, पुढे ते इंजिनिअरिंगला गेले तर त्यांचं पूर्ण म्युझिक पुन्हा संपलं. आणि मग असं झालं की मग आता काय करायचं, तर मग जर या कला शिकायच्या असतील किंवा याच्यामध्ये थोडंसं आपल्याला इंटरेस्ट आहे मग हे करायचं असेल तर मग याच्याशी रिलेटेड असणारं क्षेत्र कुठं आहे, तर मग शिक्षक आहे. मग शिक्षक कशासाठी व्हायचंय, कारण शिक्षक जर आपण झालो तर या शिक्षकाच्या माध्यमातून आपण विद्यार्थ्यांना शिकवू शकू, त्याचबरोबर आपण पण शिकू शकू. म्हणजे आपलं शिक्षण सुद्धा चालू आहे, शिकणे आणि शिकवणे या दोन्ही क्रिया फक्त शिक्षकी पेशामध्ये होऊ शकतात. आणि मग शिक्षण विद्यार्थ्याला देणे ही एक आनंदायी प्रक्रिया आहे असं त्यावेळेस आपल्याला वाटलं की आपण शिक्षक जर झालो तर वडील पण शिकवतात आणि त्याच्यातून एक वेगळ्या प्रकारचा आनंद आपल्याला मिळतोय. आणि आपलं जे क्षेत्र आहे या क्षेत्राला सुद्धा आपण न्याय देऊ शकतो. जे संगीत कला असेल किंवा इतर आणखीन कुठल्या कला आहेत तर या शिक्षकी पेशामध्ये आपण त्यांना सुद्धा तितकाच वेळ देऊ शकू या उद्देशाने मी मग शिक्षक व्हावं असं मला वाटलं आणि ते क्षेत्र त्यावेळेस मग मी निवडलं. नाही मग मला सांगा, आता कसं आहे आपण शाळेमध्ये 1 ते 5 पर्यंत शिकतो त्यावेळेची मानसिकता वेगळी, 5 ते 10 मध्ये शिकतो त्यावेळेची मानसिकता वेगळी, कॉलेजला गेल्यानंतरची वेगळी मानसिकता आणि प्रत्येक वयासोबत स्वप्न बदलत जातं. तर मग कॉलेजला आल्यानंतर कुठं असं वाटलं नाही की आपण शिक्षक नको आता काहीतरी वेगळं व्हायला पाहिजे काहीतरी असं? मग आता काय झालं की 12वी झाल्यानंतर मग लगेच 10वीलाच आम्ही ठरवलं होतं की आता आपल्याला डीएड व्हायचंय आणि मग डीएड व्हायचंय तर त्या उद्देशाने मग आर्ट्स साईडला ऍडमिशन घेतलं. मग आर्ट साईडला ऍडमिशन घेतल्यामुळे मग बाकीच्या कलेंचंही शिक्षण इकडे संगीत विशारद झालं, गायन असेल, तबला असेल, हार्मोनियम असेल याचंही संगीत त्यावेळेस चालू होतं. आणि मग इकडं डीएडला जाण्यासाठी मग कुठली फॅकल्टी चांगली तर आर्ट साईड चांगली म्हणून मग आर्ट साईड घेतली. मग 12वी आर्ट्स आहे, आता मग 10वीलाच फिक्स झालं की आपल्याला डीएडच करायचंय त्याच्यामुळे तो बाकीचा विषय राहिला नाही.
मग आर्ट्स मधून मग ऍडमिशन झालं तर आर्ट्स मध्ये मी फर्स्ट आलो. फर्स्ट आल्यानंतर मग जिल्ह्यात फर्स्ट आल्यामुळे मग पहिलं ऍडमिशन कुठं झालं तर ते डीएड ला झालं. म्हणजे तिथून पुढचं कॉलेज हा विषय त्यावेळेस पूर्ण स्टॉप झाला. तिथून पुढे आलो आपण डीएड ला. डीएड गेलं म्हणजे त्यावेळेस असं होतं की तो शिक्षक झाला. त्यावेळेची ती अशी परिस्थिती, डीएड झालं, नंबर जरी लागला की तो मग आता हा शिक्षक झाला, असं त्यावेळेस ते एक पूर्ण शिक्का लागलेलाच होता आणि वातावरण होतं आणि जागा त्यावेळेस खूप अवेलेबल होत्या. आणि मग अशा प्रकारे मग आम्ही डीएड ला गेल्यामुळे मग नंतर मग डीएड सुटलं की लगे 1 वर्षामध्ये आम्हाला जॉब लागला. 2002 ला तुम्हाला पहिली पोस्टिंग मिळाली केसापुरी परभणी. म्हणजे एकंदरीत शैक्षणिक वातावरणातून तुम्ही वास्तववादी वातावरणात आला आणि शिक्षक झालात. काय होता पहिला अनुभव, पहिल्या दिवशीचा शाळेच्या वर्गावरचा, शाळेतला? ज्यावेळेस केसापुरी परभणी या ठिकाणी मी गेलो त्यावेळेस सर्वात प्रथम माझं वय ज्यावेळेस जर आपण पाहिलं तर त्यावेळेस एक साधारणतः 18 ते 20 वर्षाचा एक तरुण मुलगा, आणि त्या ठिकाणी मी गेलो. पहिला वर्ग त्या ठिकाणी मला देण्यात आला इयत्ता 7वीचा. आणि 7वीच्या वर्गामध्ये मी ज्यावेळेस पहिल्यांदा गेलो तर तो वर्ग शिक्षक म्हणून, तर त्यावेळेस एकदम जसं केसापुरी परभणी आता तरी रस्ता वगैरे झाला, त्यावेळेस रस्ताही नव्हता, काही नव्हता. आणि विद्यार्थी माझ्यापेक्षा मोठे, मुली माझ्यापेक्षा मोठ्या. आणि मग एक नवीन पहिलाच सुरुवातीचा अनुभव, आणि एवढ्या सगळ्या खेड्यातली मुलं म्हणल्या तर ते शरीराने सगळे दष्टपुष्ट हे, आणि मी एक नवीन कुठलाच अनुभव नाही, काही नाही. आणि नेमकं त्या शाळेमध्ये गेलो आणि मग आता मुलांनाही वाटले का नवीन सर आलेत, आता काय होतंय काय नाही. पण मग त्या ठिकाणी गेल्यानंतर मग सुरुवातीला पहिला दिवस समजा त्यांना वाटले की आता सर तर काय आपल्यापेक्षा लहान दिसतात, मग सर काय शिकवणार आहेत काय. पण ज्या आपल्याकडच्या ज्या समजा अदर ऍक्टिव्हिटीज आहेत किंवा पुस्तकातल्या समजा कविता असतील, मग हे संगीत आहे, मग हे संगीताच्या माध्यमातून मग जसं जसं त्यांना मी शिकवायला सुरुवात केली, कविता असतील त्या कंपोज करून मग त्यांना शिकवायला सुरुवात. मग थोडंसं त्यांना वाटलं की सरांकडे काहीतरी वेगळं आहे, सर गीत गातात, गाणे म्हणतात. आणि मग अशा प्रकारे ते माझ्याशी वेगळ्या प्रकारे कनेक्ट झाले आणि मग त्याच्यातून मग वेगवेगळ्या प्रकारचे आमचं कनेक्टिव्हिटी निर्माण झाली. आणि त्यांना सुद्धा वाटलं की सर काहीतरी वेगळे आहेत, इतर सरांपेक्षा सरांकडे काहीतरी वेगळं आहे. आणि मग त्यांच्यापासून मग त्यावेळेस पासून ते सुद्धा मग हळूहळू मग आमच्या ह्याच्यामध्ये कनेक्ट झाले. आणि मग त्यांना वाटलं की सरांना आता सरांचं जरा थोडंसं शिक्षण जे आहे ते चांगलं आहे, सर आपल्याला काहीतरी वेगळं शिकवतात. मग अशा प्रकारे थोडंसं त्यांच्यामध्ये मिळून मिसळून शिकवण्याची त्यामुळे सुरुवात झाली. आता कसं शिक्षकी पेशेमध्ये काम करत असताना एका शाळेवरती तुम्ही जाता, मुलांना शिक्षण देता, मुलांचं तुमचं ट्युनिंग जुळतं, विद्यार्थ्यांचं शिक्षकांचं एक नातं तयार होतं. विद्यार्थ्यांनाही सरांनी बघितलं तर लक्षात येतं काय हवंय काय नकोय, एक अंडरस्टँडिंग दोघांमध्ये तयार होते. पण नंतर मग बदली होते. मग त्यानंतर तुम्ही केतुऱ्याला जाता, बहिरवाडीला जाता. मग हे होणाऱ्या बदल्या आणि विद्यार्थ्यांमध्ये होणारे चेंजेस हे कशा पद्धतीने तुम्ही कोऑर्डिनेट करता त्या गोष्टी? आता पहिले एका शाळेतून दुसऱ्या शाळेत गेल्यानंतर तुम्हाला स्टेबल व्हायला वेळ लागतो. वेळ तर लागतोच, कारण काय होतं की ही जी कनेक्टिव्हिटी आपली जुळलेली आहे विद्यार्थ्यांची, कारण ज्या शाळेमध्ये तुम्ही पहिला गेलेला आहात त्या शाळेवर लहानपणापासून पाहिलेले विद्यार्थी जे तुमच्या हाताखाली आलेले आहेत किंवा 1 ते 4चे विद्यार्थी आहेत, ते आपल्याला पाहतात की सर वरच्या वर्गाला शिकवतात किंवा कधी मध्ये आपल्या त्यांच्या वर्गावर जाण्याचा प्रसंग येतो. आणि त्याच्यातून जे ओळख निर्माण झालेली असते किंवा जे एक समजा त्याला आपण म्हणतो की एक कनेक्टिव्हिटी म्हणता येईल किंवा त्याला एक मन जुळलेले असतात त्याला आपण म्हणतो. तर ते मन जुळलेले असल्यामुळे थोडंसं काय होतं की मग आपण पण त्यांच्याशी फ्री वागू शकतो. पण ज्यावेळेस आपण नवीन शाळेवर जातो की पुन्हा तेच पहिल्यापासून आपल्याला तीच क्रिया परत करावी लागते की पहिल्यापासून जी शिक्षकांची अवस्था होती तीच मुलांची अवस्था होत असते. कारण तिथूनही एक शिक्षक बदली करून कुठेतरी दुसरीकडे गेले असते. कारण तो रुळलेला शिक्षक त्यांचा जो आहे की शिक्षकांच्या सगळ्या गोष्टी त्यांना माहीत झालेल्या असतात की शिक्षक अभ्यास कशा प्रकारे देतात किंवा शिक्षकांना कधी राग येतो, शिक्षकांना कधी चांगलं वाटतं, शिक्षकांना काय चांगलं वाटतं. कारण आपल्यापेक्षा समोर असणारा विद्यार्थी हे आपलं परीक्षण चांगल्या प्रकारे करू शकतात आणि मग त्यांना आपल्यापेक्षा ते आपल्याला जास्त ओळखतात की नेमकं सरांना काय म्हटलं की काय केलं की सरांना आनंद होतो, काय केलं की सरांना राग जास्त येतो. आणि मग हे ओळख जशी निर्माण होते तसं आणखीन हे बंधन जास्त घट्ट होतात आणि त्याच्यामुळे विद्यार्थी आणि शिक्षकाचं नातं हे दृढ होत जातं. पण हे बदली झाली की मग ही कनेक्टिव्हिटी तुटते. पुन्हा तेच नवीन शाळेवर गेल्यानंतर पुन्हा तेच आपल्याला आणि पुन्हा मग आपल्याला जे माहीत झालेलं आहे की काय कोणत्या विद्यार्थ्याला काय दिलं म्हणजे तो विद्यार्थी कुठल्या क्षेत्रामध्ये त्याच्याकडे कुठली कला आहे एखादी, तर ते पुन्हा आपल्याला पहिल्या नवीन शाळेमध्ये गेल्यानंतर पुन्हा ते पहिल्या पासून पुन्हा चालू करायचं. पुन्हा त्या वर्गामध्ये काय कमी आहे, काय त्याला दिलं पाहिजे, काय आपल्याला आणखीन वेगळं देता येईल. तर हे पुन्हा तपासून आपल्याला ते पाहण्यामध्ये साधारणतः 1-1.5
वर्षाचा कालावधी त्याच्यामध्ये जातो. आणि मग तिथून पुढे मग आपली मग हळूहळू त्यांच्याशी कनेक्टिव्ह वाढून मग नंतर मग ते पुन्हा पहिला ट्रॅक यायला तेवढा एखादा वर्षाचा कालावधी जातो. अच्छा, हा सगळा प्रवास करत असताना 2018 साल उजडतं आणि 2018ला गेवराई तालुक्यामधले पाचेगाव परिसरातली दामू तंडा या शाळेवर तुमची नेमणूक होते. त्या शाळेवर गेल्यानंतर तिथलं ते वातावरण, ऊसतोड कामगारांची मुलं, ऊसतोडीसाठी ते मुलांनाही घेऊन जात होते. आणि हा सगळं पाहिल्यानंतर त्या ठिकाणी गेल्याच्या नंतर तुम्हाला असं वाटलं नाही की मी का आलो ह्या शाळेवर? कारण तो दोन्ही टर्निंग पॉइंट आहे, तिथनंही तुमच्या आयुष्याला कलाटणी मिळालेली आहे. पण पहिलं काय होतं की तुम्ही गेल्याच्या नंतर तुमची काय अवस्था होती? म्हणजे आतापर्यंत म्हणजे 2002 ते 2018 पर्यंत हा कालावधी सगळा मराठी माध्यमाच्या शाळा, मराठी मातृभाषा असणारी, विद्यार्थी संख्या खूप असणाऱ्या अशा शाळा होत्या. आणि ज्याला म्हणतो की आपण वेल सेटेड असलेले पालक आहेत, अशा पालकांच्या असणाऱ्या, त्यांची पाल्य असणाऱ्या ह्या शाळा होत्या. परंतु ज्यावेळेस 2018ला या ठिकाणी मी त्या शाळेमध्ये गेलो, की तो तांडा आहे. मग आता तांडा हाच पाहिला मी, म्हणजे सुरुवातीला पहिल्यांदा की ती दामुनाक तांडा गेला. मग त्या ठिकाणी गेल्यानंतर पाहिलं तर विद्यार्थी संख्या कमी आहे, त्याचबरोबर विद्यार्थी संख्या ही हंगामी आहे, त्याचबरोबर त्यांचे पालक हे बंजारा समाजाचे आहे. आणि त्याच्या पुढची आणखीन अशी गोष्ट म्हणजे की त्यांची बोलीभाषा ही गोरमाटी किंवा त्यांची बंजारा समाजाची जी भाषा ती भाषा आहे. मग आता हा प्रश्न निर्माण झाला की या विद्यार्थी समजा 3री-4थीचे ते थोडेफार मराठी कळणारे आहेत, पण 1ली-2रीचे जे विद्यार्थी आहेत यांना मराठी तर अजिबातच लक्षात येत नाही. जे पहिलीला ज्यावेळेस येतात ती मुलं, त्यावेळेस मराठीचा आणि त्यांचा काही संबंधच नाही. कारण मग त्यांच्याशी ज्यावेळेस आपल्याला बोलायचंय किंवा शिक्षक म्हटल्यानंतर आपल्याला असं वाटतं किंवा ते विद्यार्थ्यांनी आपल्याकडे आलं पाहिजे, किंवा आपण त्याला बोललो तर कमीत कमी त्यांनी रिप्लाय तरी दिला पाहिजे. हो सर, नाही सर, आलो सर, गेलो सर, असं तरी त्यांनी म्हटलं पाहिजे. पण ज्यावेळेस मी 18ला त्या ठिकाणी गेलो त्यावेळेस पाहिलं की मग हे कुठंतरी ते काहीतरी थोडंसं मिसिंग होतंय, की आपल्याकडून होतंय. कारण आपल्याला त्यांची भाषा आहे, ते बोलतात, दोन मित्र बसलेत, ते बोलतायत, आपल्याला कळत नाही ते काय बोलतायत. आपण त्याला म्हटलं काय चाललंय रे, त्यांना ते आपलं कळत नाही, ते घाबरल्यासारखं करतायत. मग म्हणलं आता ही एक गोष्ट आपल्या ह्याच्यामध्ये आहे की ती आपल्याकडून काहीतरी कमी होतंय, की आपण शिक्षक आहेत आणि आपण त्या ठिकाणी कमी पडतोय, की या विद्यार्थ्याला आपण समजून घेण्यामध्ये या ठिकाणी कमी पडू लागलो. आणि मग याच्यावरती आपल्याला काहीतरी सॉल्युशन काढणं गरजेचं आहे. कारण आमचे जे सहकारी होते की त्यांनी एक याच्यापूर्वी त्यांचा बराचसा कालावधी तांड्यावरती गेलेला होता, आणि मग त्यांच्या सहकारी असल्यामुळे त्यांना मग काही शब्द, काही वाक्य त्यांची त्यांना ते माहित होतं. मी थोडंसं थांबवतो तुम्हाला की त्या ठिकाणी गेलात, विद्यार्थ्यांना मराठी भाषा येत नव्हती, ते त्यांच्या मातृभाषेत बोलत होते. ते काय बोलतायत तुम्हाला कळत नाही, तुम्ही काय बोलतायत त्यांना कळत नाही, अशी अवस्था होती. मग तुम्हाला असं वाटलं नाही का की आपण बदलीसाठी अर्ज करावा आणि ही पिढा नको बाबा आपल्या पाठीमागे, असं कधी एखादा मनात विचार आला? विचार तसं म्हणण्यापेक्षा एक थोडस मी त्या दृष्टीने असा विचार केला की आता आपण तर शिक्षक आहेत, एक तर बदली झालेली आहे ऑनलाईन, आता इथून तर अर्ज जरी केला तर बदलीचा चान्स काही नाही, कारण 5 वर्ष आता इथून आपली काही ट्रान्सफर होणे नाही. मग आता एक हा पण याच्यासाठी आपण असा विचार करूया की ही गोष्ट आपल्या शिक्षकी पेशामध्ये किंवा आजपर्यंतच्या एकूण सर्व्हिसच्या कालावधीमध्ये ही गोष्ट आपल्यासाठी चॅलेंजिंग आलेली आहे. आणि हे चॅलेंज आता आपण स्वीकारणं गरजेचं आहे की खरं काहीतरी आपल्याला या ठिकाणी काहीतरी करणं गरजेचं आहे, की याच्यावर आपल्याला उपाय शोधणं गरजेचं आहे. आणि म्हणून मग ते चॅलेंज या ठिकाणी मी स्वीकारलं की आता आपण मराठीत काम करतोय, पण आता आपलं काम सुद्धा या परिस्थितीला, या ठिकाणी आपलं काम वेगळं काय आहे, की आपण याच्यावरती काय मात करू शकतो हे आपण याच्यावरती शोधलं पाहिजे. आणि त्याच्यावर शोधण्यासाठी मग तुम्ही हसत खेळत शिकूया नावाचं एक पुस्तक तयार केलं, जे की गोरमाटी भाषेतही होतं आणि त्याचं ट्रान्सलेट म्हणजे बोली भाषेतून प्रमाण भाषेकडे तुम्ही त्या विद्यार्थ्यांचे मन वळवण्याचा प्रयत्न केला. हा पहिला विचार कधी आला तुम्हाला? कसं वाटलं की आपण हे पुस्तक करावं म्हणून? आणि ते पुस्तक करण्यासाठी कशी मदत घेतली तुम्ही? कारण तुम्हालाही ती भाषा येत नव्हती. हो. मग मी ते सांगितलं की जे चॅलेंज या ठिकाणी मी स्वीकारलं की आता मग हे चॅलेंज आपल्याला स्वीकारणं गरजेचं आहे, कारण आपल्याला आणखीन खूप मोठी सर्व्हिस करायची, नोकरी करायची, आणि आपण फक्त मराठी माध्यमाच्याच किंवा आणखीन याच्यापेक्षा दुसऱ्या कुठल्याही शाळेवर जाऊ शकतो. मग अशा वेळेस आपल्याला काय करावं की आता आपल्याला या ठिकाणी आपण आलो तर मग आपल्याला ज्या समस्या आल्या त्या इतर शिक्षकांना सुद्धा येऊ शकतात, इतर मुलांना सुद्धा येऊ शकतात. अशा मग याच्यावर पर्याय म्हणून मग मी काय ठरवलं की अगोदर आपण ही भाषा
आपण शिकली पाहिजे. कारण माझे सहकारी जे आहेत काळे सर म्हणून, मग ते तांड्यावर होते, मग ते मध्ये आधी आपले असे जसं आपण मध्ये आधी जसं हिंदी बोलतो तसं ते मध्ये आधी त्यांचे शब्द बोलायचे. तारे बापेर नाम कायचं, मग असं बोलल्यानंतर खड, बैल, मग हे प्राण्यांचे असतील किंवा ह्याचे शब्द असतील ते त्याला बोलायचे. मग आता धस, पुढं सरक, मागे ये, या गोष्टी समजायचं तर ते त्याला बोलायचे. मग ते बोलल्यामुळे ते साहजिकच त्यांचं ते संभाषण चालल्यामुळे ती त्यांची कनेक्टिव्हिटी आली. मला ते थोडंसं मलाच खटकल्यासारखं व्हायचं की आपण या ठिकाणी कमी पडतो. आणि मग त्यांची थोडीशी मदत घेतली. मग थोडेसे मग त्यांना म्हणलं कुठले शब्द आहेत बाबा, त्याचं नाव विचारायचं आहे, त्याचे शब्द हे काय, समजा आपल्याला मराठी वर्णमाला शिकवायची त्यांना, मग त्यातले काही शब्द आहेत. कमळ आहे तर कमळेर फुल, आई आहे तर मग याडी म्हणतात, ते आईला याडी म्हणतात. मग त्याला जर आपल्याला समजा आई आई म्हणलं तर त्याला आई शब्द लक्षातच येणार नाही, पण त्याला जर याडी म्हणलं की ते म्हणणं हा माहिती याडी म्हणजे काय आहे, मग त्याला ते माहिती आहे. त्याच्यामुळे मग हळूहळू मग असे शब्द मी थोडेसे वर्गामध्ये बोलण्यासाठी मग मी ते थोडेसे कलेक्ट केले. मग ते कलेक्ट केल्यानंतर मी म्हणलं थोडंसं आपण मग आता ते कलेक्ट केले लक्षात आले असेल मग ते लिहून ठेवायचं. आता हळूहळू मग ती वर्णमाला झाली. वर्णमाला झाल्यानंतर मग थोडे थोडे त्याचे शब्द, मग शब्द असतात त्याच्यातले मग जे काय आता दैनंदिन काही प्राण्यांचे शब्द, फुलांचे शब्द, त्यांची नावं असतील. दैनंदिन जीवनात अन्नधान्य आहेत, कपडे आहेत, असे थोडेसे मग त्याचे क्रायटेरिया करून मग त्याचे आपण थोडेसे ते लिखित स्वरूपात केले. आणि मग वाक्य जे आपण वर्गामध्ये बोलतो त्यांना, मग ते वाक्य या ठिकाणी मग मराठीतलं वाक्य, मग त्या भाषेतलं वाक्य, त्याला काय म्हणायचं, असे एक असा वाक्यांचा संग्रह करत 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 मग हा संग्रह झाला. मग आता हा संग्रह झाल्यानंतर पुन्हा मग अशी कल्पना आली किंवा मग आता हा आपण केलाय, हा आपल्यासाठी झाला, मग तो इतरांसाठी, इतर जे शिक्षक आहेत त्यांनाही तो वापरता यावा, त्यांनाही तो उपयोगी पडावा. त्यांना जर अशा माझ्यासारखी समस्या आली तर त्यांनाही तो वापरता यावा. आणि म्हणून मग त्यावेळेस मग संकल्पना आली किंवा मग हे आपण कुठंतरी एक पुस्तक स्वरूपात हे आपण पुस्तक तयार करावं, ते प्रकाशित करावं. आणि मग ती संकल्पना आल्यानंतर मग त्याच्यात आणखीन काही थोडंसं ऍडिशन करून मग इतर शिक्षक आहेत जे बंजारा भाषिक आहेत, गोरमाठी भाषिक काही शिक्षक आहेत, त्यांची थोडी माहिती घेऊन मग अशा प्रकारची सगळं ती माहिती संकलित करून मग ते पुस्तक स्वरूपात तयार केलं. आणि मग त्याच्यातून मग हसत खेळत शिकूया बोली भाषेकडून प्रमाण भाषेकडे जाण्यासाठी त्या पुस्तकाची निर्मिती केली. मग आता हे पुस्तकाची निर्मिती केली, विद्यार्थ्यांना तुमची भाषा कळायला लागली, तुम्हाला विद्यार्थ्यांची भाषा कळायला लागली, मग तुमचा प्रॉब्लेम सॉल्व्ह झाला होता, अडचण तशी दूर झाली होती ना. मग नंतर 4D प्रकार, युट्यूब चॅनल, त्यानंतर PDF, QR कोड, हे कसं संकल्पना कशा सुचत गेल्या आणि ते कशासाठी, म्हणजे काय की त्या विद्यार्थ्यांना अधिक सुलभ शिक्षण मिळावं म्हणून की आणखीन काय दुसरं डोक्यात होतं? आता मग आमची महत्वाची अडचण काय होती की नाही, म्हणजे माझा विचारण्याचा मुद्दा काय आहे की आपण काय करतो सरासरी आपली स्पेस तयार करण्यासाठी की माझी जेवढी अडचण आहे तेवढी दूर झाली की बस ना, माझे आपलं 1 ते 5 आपलं काय 10 ते 5 ड्युटी केली, विषय संपला. मग त्याच्या पुढे जाऊन तुम्ही जे हे काम केलं, ही संकल्पना कशी सुचली, कशामुळे तुम्हाला वाटलं हे करायला पाहिजे? आता एक महत्वाचं म्हणजे या विद्यार्थ्यांना भाषेचा प्रश्न सुटला होता. म्हणजे आता ही मुलं आता भाषा शिकली होती, म्हणजे प्रमाण भाषेकडे आता ही आली होती. मग मराठी असेल, इंग्रजी असेल, पण आता हे शिक्षण त्यांना द्यायचं म्हणजे घरी असणारा किंवा बाहेर जो विस्कळीत झालेला विद्यार्थी होता तो शाळेत आला होता. आता हा शाळेत विद्यार्थी टिकवायचा, त्याला ते हे शिक्षण द्यायचं, पण ते शिक्षण देत असताना तेही त्याला ते बोजड झालं नाही पाहिजे, ते कुठं जॉयफुल झालं पाहिजे, आनंददायी झालं पाहिजे. आणि मग आनंददायी होण्यासाठी ज्या काही ट्रिक्स आहेत, जे काही आपल्याकडे साधनं आहेत, आणि ते साधनं असे हवेत की ते जास्त खर्चिक नसावेत. म्हणजे त्याच्यासाठी जास्त खर्च आपल्याला केला तर समजा जसं आपण म्हणतो की मग डिजिटल स्कूल असेल किंवा मग आपलं हे आहे स्क्रीन आहे, हे साहित्य आपल्याला त्यावेळेस त्या शाळेवर उपलब्ध होतील असं नव्हतं. आणि म्हणून मग जे काय आपल्याकडे फ्री ऑफ कॉस्ट असणारे जे साहित्य आहे, मग त्याच्यामध्ये मोबाईलचा वापर असेल, त्याचबरोबर वेगवेगळ्या प्रकारचे 4D कार्ड्स आहेत, ते 4D कार्ड्स आपल्याकडे अवेलेबल होते, त्याचे ऍप्स वेगवेगळे अवेलेबल होते. 4D कार्ड्स काय आहे जरा? 4D कार्ड्स जे आहेत 4 डायमेन्शन ज्याला आपण म्हणतो, तर हे कार्ड्स वेगवेगळ्या प्रकारचे आहेत. एक जसं पत्त्याचे कार्ड आहे आपल्याला, तसं पत्त्याचे कार्ड्स या ठिकाणी ते आपल्याला बाजारात अवेलेबल होतात. आणि मग हे 4D कार्ड्स जे आहेत तर ह्याच्यामध्ये व्हर्च्युअली त्याची इमेज तयार होते. त्याच्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारे स्पेस 4D, याच्यामध्ये अंतराळातील ज्या काही संकल्पना आहेत, मग वेगवेगळ्या प्रकारचे ग्रह असतील, उपग्रह असतील किंवा कृत्रिम उपग्रह असतील, जे सॅटेलाइट जे आता जसं आपण चांद्रयान जसं ते आपण सोडलेलं आहे, तर हे चांद्रयान सुटल्यापासून ते लँडिंग होईपर्यंत हे पूर्ण त्या एका कार्डवर ते सेट केलेलं आहे. आणि ते मोबाईलवर आपण स्कॅन केलं तर ते
आपोआप या ठिकाणी ती इमेज तयार होते. म्हणजे आपण चित्रपटगृहात 3D सिनेमा जसं पाहतो सेम त्या पद्धतीने हे 4D आहे. अच्छा त्याच्या पुढचं आहे. म्हणजे हे 4 डायमेन्शन तुम्ही चारही बाजूने ते पाहू शकता. अच्छा, म्हणजे समजा एक ए फॉर ऍपल आहे किंवा जसं गाय आहे, अॅनिमल वेगवेगळे म्हणजे अल्फाबेट अॅनिमल असं त्याला नाव दिलेलं आहे. म्हणजे अल्फाबेट पासून सगळ्या अॅनिमलची नावं दिली. मग अँट आहे, ए फॉर अँट. मग ते अँट म्हणून असं दाखवलं की ते अँट त्या ठिकाणी ती ओपन होणार अँटचं चित्र आणि ती 4D अँट. म्हणजे ती हालचाल करते, त्याचा आवाज आहे त्याला. मंकी आहे, एम फॉर मंकी, तर मंकीचा आवाज आहे, मंकी हालचाल करतो. म्हणजे जिवंत प्राण्याचा अनुभव आपण त्याला व्हर्च्युअली देऊ शकतो. मग पृथ्वी आहे, सूर्यमाला आहे, सूर्यमाला कशी आहे, नवग्रह कसे आहेत, सूर्य कुठे आहे, तर ते आपल्याला या ठिकाणी त्या एका त्या कार्डच्या माध्यमातून आपण ती त्याला संकल्पना देऊ शकतो. आणि ती व्हर्च्युअली आहे. म्हणजे साक्षात त्याला असं वाटतं की आपण ते खरंच आपल्या हातामध्ये पृथ्वी पकडली आहे किंवा सूर्य आपल्या हातामध्ये आपण धरलेला आहे. आणि मग ती संकल्पना अधिक स्पष्ट चांगल्या प्रकारे आपण त्यांना देऊ शकतो. म्हणजे अशा प्रकारे ही फ्री ऑफ कॉस्ट बाजारात अवेलेबल असणाऱ्या गोष्टी आहेत. आणि त्याच्यातून ते स्वतः हाताळल्यामुळे त्याला काही वेगवेगळ्या प्रकारचा आनंद त्याला होतो की मी पाहिलंय, माझ्या हात मी पृथ्वी बघितली, आज मी एवढे ग्रह पाहिले, किंवा आज मी ए फॉर अँट बघितलं. त्याचबरोबर डायनासॉर आहे. डायनासॉर हा आपण जसं टीव्हीवर किंवा ह्याच्यावर मोबाईलवर दाखवू शकतो, पण तो जिवंत या ठिकाणी समोर तुमच्या डायनासॉर आलेला आहे. बाजूने विद्यार्थी बसल्यात, मध्ये डायनासॉर दिसतोय, तो हालचाल करतोय, तो हात हलवतोय, तोंड हलवतोय, तो तुमच्या अंगावर आलेला आहे, हे आपण त्यांना दाखवू शकतो. म्हणजे ही इमेज त्या ठिकाणी आपण त्यांना दाखवू शकतो. आणि ती व्हर्च्युअली असल्यामुळे त्यांना ती थोडासा आनंद अजून मिळतोय किंवा मी आज डायनासॉर पाहिलाय समोर. आणि पीडीएफ काय? पीडीएफ जे आहे तर ह्या आपण जे सिलेबस बनवलेला आहे किंवा कविता आहेत, आता एखादा स्वाध्याय, एखादा धडा आहे, त्या धड्यावरचा स्वाध्याय बनवला, त्याच्यावरती प्रश्न आहेत. मग एका वाक्यात की MCQ प्रश्न आहेत, असे प्रश्न आपण तयार केले. मग त्याची एक टेस्ट तयार केली. मग ती टेस्ट तयार करून ते मग टेस्ट आता आपण शाळेमध्ये मोबाईलवर त्यांच्याकडून सोडून घेतली, ऑनलाईन मोबाईलवर. मग काही जणांकडे घरी ज्यांच्याकडे मोबाईल आहे तर त्यांना ती सोडवता यावी यासाठी आपण काय केलं की त्याचा एक QR कोड तयार केला, तो त्यांच्या पुस्तकावर चिटकवला आणि त्यांना घरी जाऊन त्यामध्ये त्यांना सांगितलं की हे कसा स्कॅन करायचा मोबाईलवर. त्यांनी स्कॅन करायचा, घरी गेले की त्यांना ती सोडवता येते. टेस्ट ओपन होते. पूर्वी जशा घटक चाचणी वगैरे घ्यायची त्याच धर्तीवरती तुम्ही पीडीएफ ऑनलाईन केलं. आणि मग पीडीएफ आणखी त्याच्यामध्ये असा प्रकार केला की ज्या समजा कविता आहेत, आता मी ज्या कविता म्हटलेल्या आहेत त्या सगळ्या युट्यूबवरती अपलोड केलेल्या आहेत. मग त्या कविता त्यांना घरी ऐकायच्या आहेत, तर मग त्याची पीडीएफ तयार केलेली ते त्या पालकांच्या ग्रुपवर आम्ही ती सेंड केली. त्या पीडीएफ वरून ती पीडीएफ ओपन केली की डायरेक्ट ती कविता त्यांना ओपन होते. त्या धड्यावरची असेल, तो धडा असेल, धडा अॅनिमेटेड आहे, तो धडाही ते पाहू शकतात, कविताही पाहू शकतात, किंवा स्वाध्याय असेल तर स्वाध्याय पण त्या ठिकाणी ती पाहू शकतात. म्हणजे अशा प्रकारचे पीडीएफ सुद्धा, हे सुद्धा फ्री ऑफ कॉस्ट आहे. फक्त आपण त्याचा ICTचा वापर करून ते विद्यार्थ्यांना आपण ते दिलेलं आहे. आणि त्यानंतर स्लाइड शो आहे. हो, CRT मार्फत तुम्ही आणखी बरेचसे उपक्रम लावत. त्यानंतर तुम्ही संगीताचा विशेष वापर करता, गाण्यांचा वापर करता, तो कशा पद्धतीने करता? आता संगीत, जसं मी तुम्हाला सांगितलं, ह्या भाषेवर जसं भाषा शिकण्याचा हा मी माध्यम वापर केला, तसंच भाषे आणि जास्त प्रकारात चांगलं जॉयफुली शिकवण्यासाठी जसं संगीत म्हणतात की संगीत ही या संगीतासाठी कुठल्याही भाषेची आवश्यकता लागत नाही, की संगीत ही आत्म्याची भाषा आहे. आणि मग संगीत जर हे केलं तर तुम्हाला कुठल्या भाषेची किंवा संगीत समजून घेण्यासाठी कुठल्या शब्दाची आवश्यकता नाही. आणि म्हणून मग या ठिकाणी हे जे अभ्यासक्रमातल्या जे वेगवेगळ्या कविता आहेत, इंग्रजीच्या कविता आहेत, आता जर आपण पाहिलं की 4वी, 5वी, 6वीच्या वर्गामध्ये काही अशा एवढ्या मोठ्या कविता आहेत की निबंध वजा काही कविता. बरोबर. मग या कविता लक्षात ठेवणं, त्या रिसाईट करणं, त्या म्हणणं, त्या जर समजा आपण संगीताच्या माध्यमातून त्यांना शिकवलं तर ते लवकर लक्षात राहतात, त्या लवकर पाठ होतात. त्याचबरोबर मराठीतल्या काही कविता आहेत, त्या जर त्या आपण संगीतबद्ध केल्या तर त्या त्यांना लवकर पाठ होतात. आणि म्हणून मग असं विचार केला की मग का आपण संगीताचा वापर आपल्याकडे आहे, तर ह्या अभ्यासक्रमातल्या सगळ्याच कविता आपण. बरं, संगीताचा वापर म्हणजे ते बोली भाषेतही त्यांच्या बोली भाषेत केलेल्या आहेत, बडबड गीतं वगैरे, की मराठी भाषेत? मराठीतल्याच, आपल्या अभ्यासक्रमातल्या ज्या कविता आहेत त्याच. एक होऊन जाऊ द्या, हार्मोनियम पण आहे बाजूला. 5वीची कविता आहे, वेअर गो द बोट्स. आता तसं पाहिलं तर 5वीच्या मानाने या ठिकाणी याच्यामध्ये 4 स्टॅन्ज आहेत. 5वीच्या इंग्रजीची कविता आहे आणि 4 स्टॅन्जा या ठिकाणी दिलेल्या आहेत. त्याला थोडस मी संगीताच्या माध्यमातून हे केलेलं आहे. Dark brown is the river, golden is the sand. It flows along forever, which is on either hand. Dark brown is the river, golden is the sand.
It goes along forever with his honored head. Green is the floating castle of the foam. Boats of minor boating, there will all come home. Green is the floating castle of the foam. Boats of minor boating, there will all come home. Dark brown is the river, golden is the sand. It flows along forever with his on either hand. On goes the river and out past the mill, away down the valley, away down the hill. On goes the river and out past the mill, away down the valley, away down the hill. Dark brown is the river, level is the sand. It goes along forever with trees on either hand. Away down the river 100 miles or more, all the little children shall bring my boat ashore. Away down the river 100 miles or more, all the little children bring my boat ashore. Dark brown is the river, golden is the sand. It goes along forever with his on either hand, with his on either hand, with his on either hand. वा, अप्रतिम. तुमच्या वर्गात येऊन शिकावंसं वाटतंय. हे संगीतामधून हसत खेळत शिकत मुलांना गाणे शिकवत स्वयं ब्लॉग निर्मितीची तुम्ही एक नवीन सुरू केलं, स्वयं ब्लॉग निर्मिती. हा काय प्रकार आहे? आता आपण पाहतोय की आताचं युग हे तंत्रज्ञानाचं आहे, कॉम्प्युटर आहे, मोबाईल आहे. एका क्लिकवर आपण सगळ्या गोष्टी पाहू शकतो. आणि मग हे जे आपल्या शाळेमध्ये, माझ्या शाळेमध्ये जे मी वेगवेगळ्या ऍक्टिव्हिटी राबवतो, मग हे विद्यार्थ्यांनाही थोडंसं टीव्हीवर पाहायला किंवा मोबाईलवर पाहायला आवडतं. किंवा मग ती जी समजा त्याची लिंक जर त्यांना मिळाली तर ते मोबाईलवर पाहतात की माझं हे गाणं आज मी किंवा मी हे भाषण केलंय, हा धडा मी वाचलाय शाळेमध्ये, आज मला पाहायला मिळतं इथं मोबाईलवर, तुम्ही बघा. मग ही गोष्ट कुठंतरी व्हावी या उद्देशाने मग मी काय केलं की एक माझा स्वतःचा ब्लॉग तयार केला आणि मग या ऍक्टिव्हिटीचे छोटे छोटे व्हिडिओ तयार करून जे युट्यूबला आपण टाकले, त्याच बरोबर ते ब्लॉगला पण टाकले. आणि मग त्याची लिंक त्या ग्रुपवर शेअर केली की मग पालक किंवा विद्यार्थी घरी जाऊन पाहतो, आपल्या आई वडिलांना दाखवतो, बघा मी आज हा धडा वाचलाय शाळेमध्ये, सरांनी मला खूप छान म्हटलंय, तुम्ही पण ऐका, तुम्ही पण पहा. आणि मग ही गोष्ट आणखीन इतरांना सुद्धा पाहता यावी, इतर शाळेमध्ये विद्यार्थ्यांना पाहता यावे. आणि म्हणून मग हा ब्लॉग मी तयार केला आणि मग त्याच्यावरच्या शाळेतल्या ह्या ऍक्टिव्हिटी त्याच्यावरती मी अपलोड करतो. आणि त्याच्यामुळे विद्यार्थ्यांना प्रोत्साहन मिळते. कधी पाहायला वाटलं की मग टीव्हीवर लावलं की विद्यार्थ्यांना बघा मी टीव्ही मध्ये आलोय, त्यांनाही थोडंसं एक प्रोत्साहन मिळते की बघा मी टीव्ही मध्ये येऊ शकतो. आणखीन मला प्रोत्साहन मिळतंय, मला थोडंसं आणखीन एक करेज आलंय की आता मी हे करू शकतो, भाषण मी करू शकतो. मग आता मी एक कविता म्हणतो, मी ही कविता शिकली आज, मग ह्या धडा मी आज पाहतोय, आणखीन दुसरं नवीन काहीतरी एखादी गोष्ट मी आज सांगतो. अशा प्रकारच्या त्यांच्या गुणांना एक वाव देण्यासाठी मग हा ब्लॉगचा वापर मी या ठिकाणी केला. नाही, मला सांगा की आता मी हे मुद्दामून वेगवेगळ्या गोष्टी विचारण्याचं कारण असं आहे की तुम्हाला त्या ठिकाणी गेल्यानंतर ज्या ज्या अडचणी आल्या त्या अडचणीवर कशा पद्धतीनं तुम्ही मात केली हे तर कळालंच. पण सगळ्यात महत्वाचा प्रश्न असा आहे की तुम्ही त्या गेला तर सर्वात मोठी अडचण होती ऊसतोड कामगारांची. कारण ऊसतोड कामगार हे एकदा दिवाळी दसरा संपला की ते आपापल्या वाटेला निघतात, सोबत मुलांना घेऊन जातात. आणि सगळ्यात अवघड असतं त्यांना कन्व्हिन्स करणं, त्यांना समजावून सांगणं मुलं आमच्या ताब्यात आहे. कारण जर मुलं जर थांबली नाही तर शाळा सुरू नाही. आणि मग ह्या अडचणीला कसं तोंड दिलं. आणि दुसरी गोष्ट म्हणजे की प्रत्येक गावात आज आपण पाहतो की एका दुसरी प्रायव्हेट शाळा असते, संस्थेची असते, तिथेही विद्यार्थी आवश्यक असतात. मग या सगळ्या संघर्षातून मुलं टिकवण्यासाठी, मुलं आपल्याकडे यावी त्यासाठी तुम्ही कसा संघर्ष केला किंवा कशा पद्धतीने त्या पालकांची समजूत घातली? पहिल्या वर्षी आमचं हे सगळे संघर्षाला, ह्या सगळ्या समस्या सोडवण्यातच आमचं पहिलं वर्ष गेलं 18 मधलं. कारण मग ज्यावेळेस आम्ही पहिल्या वर्षी गेलो की दिवाळीपर्यंत आम्ही वाटलं की मुलं आहेत, सगळं आहे, ठीक आहे. पण हळूहळू मग दसरा जसा आला तसं हळूहळू विद्यार्थी चालले.
पहिली दुसरीचे विद्यार्थी गेले, तिसरी चौथीचे विद्यार्थी आज कारखान्यात आई वडिलांसोबत चालले, आणि मग 5 आणि 6, 10, 12 विद्यार्थी एका वर्गामध्ये 1-2 विद्यार्थी. मग ही समस्या फार अवघड झाली. आता मग हे आहेत वर्गात ते ठीक आहे, पण जे गेलेत त्यांचं काय, तेही शाळेत राहिले पाहिजेत. मग याच्यावर काहीतरी उपाय करणं गरजेचं आहे. मग याच्यासाठी मग आम्ही शालेय व्यवस्थापन समिती असेल, आमचे सरपंच गावचे आहेत, राठोड म्हणून अध्यक्ष आहेत, मग यांची एक पालक मिटिंग, विद्यार्थ्याचे जे आई वडील आहेत त्यांची पालक मिटिंग घेतली, त्यांना बोलवलं शाळेमध्ये, त्यांना सांगितलं की असं असं होतंय, तुम्ही घेऊन जाताय ते ठीक आहे, पण तो विद्यार्थी कधी मार्च येईल म्हणजे त्याचं वर्ष संपलेलंच आहे. आणि तो शासनाचा नियम काय आहे की एकदा विद्यार्थी त्या वर्गामध्ये प्रविष्ट झाला की त्याला नापास करायचं नाही, आलाय तो पुढच्या वर्गात चाललाय, त्याला येत असो नाही तर नसो, काहीच नाही. आम्ही नापास ही पद्धत आता 8वी पर्यंत बंदच झालेली आहे. त्याच्यामुळे तो एकदा हजेरीपटावर आला की तो विद्यार्थी शाळेत टिकला आणि तो विद्यार्थी पुढच्या वर्गात गेला, अशी परिस्थिती झाली. मग आता ह्या विद्यार्थ्याचा जो ह्या 6-7 महिन्याचा जो लॉस झालेला अभ्यासात तो भरून कसा निघणार, दरवर्षी तुम्ही घेऊन जाणार. मग याच्यावरती एक सॉल्युशन म्हणून मग आम्ही सगळ्यांची मिटिंग घेतली, पालकांना सांगितले का तुम्ही विद्यार्थी इथे ठेवा, त्यांची काय काळजी असेल, त्यांना काय लागत असेल, कपडे असतील, त्यांना शैक्षणिक साहित्य असेल, ते आम्ही इथं बघू, फक्त तुम्ही राहायची सोय करा. तुमच्या त्यांची आजी आजोबा असतील किंवा मामा असतील, कुणी असतील, त्यांच्याबरोबर आम्ही पण आहोत. काही अडचण आली आमचे नंबर त्यांच्याकडे द्या, काही अर्ध्या रात्री काही अडचण आली तर आम्ही त्यांना मदत करू. बाकीच्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या आम्ही सोडू. त्याचबरोबर शासनातर्फे तर आपल्या बीड जिल्ह्यामध्ये ऊसतोड कामगारांसाठी एक वसतिगृह चालवलं जातं, ऊसतोड मुलांसाठी. मग ते आम्ही या ठिकाणी सगळ्यांना कन्व्हिन्स करून सांगितलं की जर विद्यार्थी या ठिकाणी राहिले तसे, मग ते विद्यार्थी संख्या जर राहिली तर आपल्याला ते वसतिगृह पण या ठिकाणी आपल्या गावामध्ये म्हणजे शाळेवर चालू करता येईल. कुणी जर समजा गावातल्या 1 जणाकडे ते स्वयंपाक करणं हे करणं ती जिम्मेदारी त्यांच्याकडे देऊन बाकीचं सगळं आपण करू. म्हणजे संध्याकाळच्या जेवणाची जी समस्या आहे तर ती संध्याकाळच्या जेवणाची समस्या सुटेल. आणि मग त्याच्यामुळे हे विद्यार्थी जर राहिले तर आम्ही त्यांना शिकवण्याचं काम करू. 100% आम्ही त्यांना जे काही द्यायचा प्रयत्न करतो तर ते विद्यार्थी कमीत कमी शाळेत राहतील असं आम्ही त्यांना सांगितलं. सगळ्यांना पटलं. थोडंसं काही जणांची प्रॉब्लेम होती ते प्रॉब्लेम्स आम्ही त्यांनी सोडवले आणि मग हळूहळू ते मग जे प्रमाण होतं विद्यार्थ्यांचं जायचं ते पूर्णपणे आम्ही 0% आणलं की एकही विद्यार्थी या ठिकाणी तो स्थलांतर झाला नाही. आणि मग स्थलांतर नाही झाल्यामुळे काय झालं की हे सगळे विद्यार्थी शाळेमध्ये स्टॉप झाले, शाळेमध्ये येऊ लागले आणि मग त्यांचं शाळेमार्फत संध्याकाळचं जेवण, सकाळचा नाश्ता आणि दुपारी तर शाळे पोषण आहार दुपारचा शाळेमधला आहे. म्हणजे हा राहण्याचा किंवा शाळाबाह्य होण्याचा जो प्रमाणची जी समस्या होती ती सर्व पालक, आम्ही सर्व शिक्षक आणि ग्रामस्थ, शिक्षणप्रेमी नागरिक यांच्या मदतीने आम्ही तो प्रॉब्लेम सोडवला आणि मग ही सर्व मुलं आज पूर्णपणे शाळेत येतात. एकंदरीत शिक्षणाची आणि मुलांची घडी बसवत असतानाच कुठेतरी ही घडी बसते आणि आता कुठेतरी सडा सुखकर होईल, सगळं काही व्यवस्थित होईल असं म्हणत असतानाच जगभरातच कोरोनाने डोकं वर काढलं निश्चित. आणि त्यानंतर सगळंच म्हणजे सगळं जगच थांबलं म्हणलं तर हरकत नाही, पूर्ण जगच थांबलं होतं. मग अशा वेळेस या मुलांच्या शाळेचं किंवा त्यांच्याकडे लक्ष देण्याचं काय तुम्ही त्यांना मग शिक्षणाचा सोर्स कशा पद्धतीने हे केलं? मग एक 2018 ते 2020 हा 2 वर्षाचा म्हणजे 18 तर सोडून दिला आपण, 19 आणि 20 या 2 वर्षामध्ये आम्ही हे जे सगळे मुलं होती ती एखाद्या इंग्लिश मीडियमच्या लेवलची ही सगळी मुलं तयार झाली होती. म्हणजे तुम्ही त्यांना जर म्हणजे त्यांचं अक्षर तुम्ही जर पाहिलं असेल एका 10वीच्या विद्यार्थ्यांना एकाच नाही पूर्ण सर्व विद्यार्थ्यांचे तशीच अक्षर, सर्व मराठीची अक्षर तशीच, मराठी वाचन त्यांचं तसंच, इंग्रजी तसंच, इंग्रजी भाषण ते विद्यार्थी करत होते. इव्हन तुम्ही इंग्रजीचा एखादा उतारा त्यांना जर दिला तर ते चांगल्या प्रकारे ते वाचत होते. आणि 2 वर्षामध्ये आमच्या म्हणजे 5वीचा वर्ग आम्ही तो चालू केला होता, परंतु तो विद्यार्थी संख्या अभावी आम्हाला त्याची मान्यता शासनाकडून मिळाली नाही. पण त्या वर्षी आम्ही तो चालू केला होता तर 5वीला 3 विद्यार्थी शिष्यवृत्ती पात्र झाले, 3च्या 3. आणि मग जे विद्यार्थी मराठी त्यांना वाचता येत नव्हतं तिथून पुढे ते बोली भाषेत आले, बोली भाषेकडून प्रमाण भाषेकडे आले, तिथून पुढे इंग्रजी आणि स्पर्धा परीक्षा याच्यामध्ये ते सक्सेस झाले ह्या 2 वर्षामध्ये. आणि जिथून आता खरंच आमची आता म्हणजे काय ब्राईटनेस होणार होता तर ते एकदम लख्ख अंधार झाला. आणि मग हे जे सगळा गॅप झाला तर त्याच्यामध्ये आम्ही थोडंसं असं त्यावेळेस असं केलं की आता हे विद्यार्थी आहेत यांना पूर्णपणेच आता आपण तर 100% शाळेत जाता आपल्याला येणार नाही, 100% ही हे अभ्यासातून बाहेर जाऊ नये म्हणून मग आम्ही काय केलं की आम्हाला वेगवेगळ्या प्रकारच्या ड्युटी असायच्या किंवा मग रेशन दुकानावर जाणं असेल किंवा मग चेक पोस्टवरच्या ड्युटी असतील तर या ड्युटीला जायच्या अगोदर किंवा येताना
मग आम्ही ज्यांच्याकडे मोबाईल आहेत त्या मोबाईलचा काही वापर केला. काही गावातली जी काही बाहेर जे शिकायला गेलेली मुलं होती या काळामध्ये ते रिटर्न माघारी आले होते. मग त्यांना आम्ही सांगितलं की तुम्ही आलात तर आम्ही थोडंसं त्यांना काही आनंदित जाऊ, की झेरॉक्स आणून देऊ, या धड्यावरचे प्रश्न असतील किंवा काही असतील तर ते आम्ही त्यांना आणून देऊ. फक्त तुम्ही काय करायचे किंवा संध्याकाळच्या वेळेला त्याला घेऊन बसायचं तासभर, त्यांना त्यांच्याप्रमाणे करू द्यायचं. काही त्यांना अडचण आली तुम्हाला येईल तर तुम्ही सोडवा, नसेल तर आम्हाला मोबाईल लावा, आम्ही त्यांना ते अडचण सोडू. म्हणजे 8-8 दिवसाचा एक बंच 4 पानाचा 5 पानाचा त्यांना नेऊन द्यायचा. घरोघरी शिक्षक आपल्या दारी, ही एक नवीन संकल्पना त्यावेळेस निर्माण झाली. मग आम्ही प्रत्येकाच्या घरी जाऊन त्यांना ते द्यायचं आणि मग त्याप्रमाणे 100% नाही पण काही प्रमाणात ही मुलं जी समजा शिक्षणातून बाहेर जात होती ती शिक्षण प्रवाहात ठेवण्याचं किंवा चालू आहे काहीतरी शिक्षण, काहीतरी थोडंसं शिकायला मिळतंय ह्या प्रमाणात ठेवण्यासाठी आम्ही त्यावेळेस यशस्वी झालो. आणि मग ते रोज आपलं ते घरी अभ्यास करायचे, काही प्रश्नाची अडचण आली तर ते मोबाईलवर विचारायचे आणि त्याच्यामुळे मग पूर्णच ब्लँक राहण्यापेक्षा काही प्रमाणात शिक्षण आमचं त्या काळामध्ये थोडंसं चालू राहिलं. आणि ह्याच दरम्यान आदर्श शिक्षक पुरस्कार मिळाला असं जाहीर झालं आणि तो सुखद धक्का तुमच्यापर्यंत येऊन पोहोचला. त्यावेळेस तुमच्या घरच्यांची ती तर आनंदी असणारच, पण ते शाळेची आणि शाळेतल्या विद्यार्थ्यांची, गावकऱ्यांची, पालकांची काय प्रतिक्रिया? निश्चितच सर्वांनाच आनंद झाला, की कारण त्यांनीही पाहिलं होतं की ह्या शाळेमध्ये काहीतरी वेगळं होऊ लागलेलं आहे. त्यांनाही ती जाणीव झाली होती. कारण ज्यावेळेस आम्ही हे सुरू झालं हा तर प्रत्येक घरातला विद्यार्थी असं म्हणत होता की आज कुठं बाहेर जायचं तर आम्हाला बाहेर नको जायचं, आम्हाला शाळेतच जायचं आहे. त्यांना घरी म्हणलं घरी असं नाही, घरी थांबा, तर ते म्हणायचे की नाही आम्हाला शाळेतच जायचं आहे. ते पालकांनाही कुठंतरी थोडंसं लक्षात आलं होतं की त्यांनी आजपर्यंत पाहिलं होतं की या शाळेवर असलेली आतापर्यंत आलेले शिक्षक हे कधीतरी येत होते, कधीतरी जात होते. म्हणजे काय माहिती का की आदर्श शिक्षक पुरस्कार तो राष्ट्रपती पुरस्कार मिळालाय तर असं वाटलं यार पांड्यावरच्या शिक्षकाला आदर्श, ते पण राष्ट्रपतीच्या हस्ते. आणि नेमकं काय केलं असं बघायला कोणी आले नाही का? अरे म्हणजे लोकांनाही माहित होतं ना किंवा हे असं हे होत आहे हे लोकांना माहित होतं कारण मोबाईलवर, परंतु इतकं मोठ्या प्रमाणात आहे हे ज्यावेळेस त्यांना ते ह्या वेगळ्या माध्यमातून, पेपरच्या माध्यमातून, या बातमीच्या माध्यमातून कळलं त्यावेळेस आश्चर्य वाटलं. आणि ते सगळं गावच अख्खं त्या दुसऱ्या दिवशी आणि योगायोगा त्या दिवशी पोळा होता आणि आमच्याकडे ते शूटिंग करायला लोक आले होते, सगळे टीम आले होते, सगळे गावात सगळं पूर्ण गाव गोळा झालं तिथं की सरांना पुरस्कार मिळालाय. आणि आमच्या गावात सरांनी तांडा पार नॅशनल लेवलला, राष्ट्रीय स्तरावर नेलेला आहे आणि सरांनी खूपच छान काम केलेलं आहे की आम्हालाही वाटत नव्हतं की एवढं काम सर करतायत इथं. आणि मग त्याच्यामुळे त्यांनाही थोडासा आनंद झाला किंवा निश्चितच आपलं गाव आज राष्ट्रीय स्तरावर गेलेलं आहे आणि सरांनी खूपच गावात काम केलेलं आहे, मुलांनाही चांगलं शिक्षण देण्याचं काम केलेलं आहे आणि सगळ्यांनाच एक वेगळ्या प्रकारचा आनंद त्यावेळेस झाला. म्हणजे तुमचा प्रवास लहानपणापासून बार्शी, बार्शीतून वाशी, त्यानंतर उस्मानाबादवरून बीड जिल्ह्यात हा जो तुमचा प्रवास सुरू होता, तुम्ही सगळं काही मिळवलं. शिक्षक म्हणून तुम्हाला जे जे काय करायचं ते केलं, पण या दरम्यान तुमचं शिक्षण पाठीमागं सुटत चाललं होतं. त्यामुळे ते शिक्षण तुम्ही डिग्र्या पण प्राप्त केल्या. मग ह्या कामाच्या व्यापातून तुम्ही तुमचं शिक्षण कसं पूर्ण केलं? एक शिक्षण बंद करणं, कारण शिक्षण जर आपलं चालू असेल तरच आपण वेगवेगळ्या प्रकारे विद्यार्थ्यांना नवीन काहीतरी देऊ शकू. आणि मग तो एक उद्देश आपल्या मनामध्ये होता. त्याचबरोबर वेगवेगळ्या प्रकारचे विषय, म्हणजे आपण वेगळं शिकलं पाहिजे काहीतरी. जे आहे एकदा शिक्षण बंद झालं की नवीन आपल्याला काही शिकता येत नाही. मग 12वी सरासरी काय होतं की शिक्षक शिकायचं म्हटलं तो काय करतो, प्राथमिक शिक्षक असेल तर फार तर ग्रॅज्युएशन करून तो बीएड करतो आणि त्यावरती समाधान मानतो. पण तुम्ही MA MEd झाला, त्यानंतर तुम्ही 3 विषयात पदव्युत्तर आहात, त्यानंतर एक पदविका घेतली तुम्ही उर्दू भाषेची, त्याच्यावर आपण यूज. पण ह्या 3 डिग्र्या म्हणजे हे काय, कशा पद्धतीने तुम्ही हे शिक्षण मिळवलं? एक तर महत्वाचं म्हणजे डीएड आपलं जे झालंय ते डीएड हे प्राथमिक लेवलचं शिक्षण ज्याला आपण म्हणतो ते. पण जर आपल्याला पुढचं काही ऍडव्हान्स आपल्याला शिकायचं आहे तर त्यासाठी मग बीएड या ठिकाणी मी केलं, मुक्त विद्यापीठातून ते अवेलेबल आहे. त्याचबरोबर इंग्लिश हा विषयातून मी MA केलेला आहे. म्युझिक जसं मी तुम्हाला सांगितलं छंद होता, विशारद वगैरे झालं होतं, पण मग आपल्या युनिव्हर्सिटीमध्ये म्युझिक या विषयामध्ये MA आहे. जर तुम्हाला इकडं युनिव्हर्सिटी लेवलला किंवा ह्या लेवलला जर तुम्हाला जायचं असेल किंवा अभ्यास करायचा असेल तर युनिव्हर्सिटीमध्ये MA आवश्यक आहे. मग ते आपल्याकडे अवेलेबल असल्यामुळे मग ते MA म्युझिक पण मी केलं. त्याचबरोबर मुक्त विद्यापीठातून इंग्लिशसाठी एक नवीन डिग्री होती की सब्जेक्ट कम्युनिकेशन इन इंग्लिश, अशा प्रकारची एक डिग्री होती, म्हणून ते पण या ठिकाणी मी केली. आणि मग हे झाल्यानंतर मग साहजिकच की पुढचा कोर्स कुठला होता, तर मग आता MEd असणे आवश्यक आहे. मग म्हणलं तर MEd आपण करूयात.
आणि मग हा कोर्स साधारणतः हे सगळे कोर्स मुक्त विद्यापीठाची सुट्टीत असल्यामुळं मग काय होतं की सुट्टीत आपल्याला थोडासा वेळ असतो आणि मग त्यामुळे मग चला एक झाला की पुढच्या याला ऍडमिशन घेणं आणि मग त्याच्या माध्यमातून नवीन काहीतरी आपल्याला शिकायला मिळते. मग या उद्देशाने मग आपण ह्या सगळ्या ज्या काही डिग्री आहेत त्या आपण घेतल्या आणि त्याचा फायदा शाळा स्तरावर जर आपल्याला करता आलेलाच आहे. त्याच्यामुळे त्याचा फायदा तुम्ही शाळा स्तरावर केला, पण तो तुम्हाला वैयक्तिक स्तरावरही करता आला असता. तुम्हाला पाहिजे असं तुमचं एवढं शिक्षण झालं तर तुम्ही एखाद्या महाविद्यालयात सुद्धा प्राध्यापक म्हणून जॉईन होऊ शकला असतात. तर तुम्ही तिकडे न जाता इकडे थांबण्याचा का निर्णय घेतला? एक तर महत्वाचं म्हणजे हे जे छोटे मुलं आहेत याच्यामध्ये शिकवण्याचा जो आनंद आहे तो मला वाटत नाही की महाविद्यालयीन वर्गांमध्ये विद्यार्थ्यांना शिकवण्यात तो आनंद मिळत असेल असं मला वाटत नाही. कारण या विद्यार्थ्यांचा वातावरण जे आहे किंवा त्यांचं जे निरागसपणा ज्याला आपण म्हणतो, इनोसेंट आपण जे म्हणतो, ते खूप वेगळं आहे आणि त्यांच्याकडून मिळणारं जे प्रेम आहे ती इतर विद्यार्थ्यांमध्ये प्रेम असं मला मिळत असेल असं मला वाटत नाही. कदाचित त्याच्या पाठीमागची आणखीन एक उदात्त भावना असू शकते की पाया मजबूत पाहिजे तर बिल्डिंग पक्की. तर विद्यार्थी, प्राथमिक शाळेतले विद्यार्थी हा त्यांचा पाया आहे आणि तो मजबूत करण्याचं काम तुम्ही करत आहात. मग हा पाया मजबूत करत असताना तुमच्या संसाराचा पाया मजबूत तुम्ही कधी केला? संसाराचा पाया मजबूत म्हणजे 2008 साली या ठिकाणी लग्न झालेलं आहे माझं आणि मग त्याही शिक्षिकाच आहेत. त्यांचंही लग्नानंतर मग BA आणि MA त्यांचंही झालेलं आहे. BA DED तेही आहे आणि आम्ही सोबतच या ठिकाणी सहशिक्षक म्हणून जिल्हा परिषद ते पण कार्यरत आहे आणि दोघंही या ठिकाणी मिळून एकत्रच या ठिकाणी ज्ञानदानाचं काम करत आहोत. अच्छा, म्हणजे तुम्ही जे काम करतात त्या कार्यामध्ये त्यांचा 100% सहभाग आहे. त्याची काही अडचण नाही आणि जे उपक्रम आहे किंवा वेळ देणं ज्याला आपण म्हणतो तर ते वेळ देण्याला त्यांचे त्याच्याबद्दल काही तशी तक्रार वगैरे नाही. अच्छा, बरं, तुम्ही हे सगळं करता म्हणजे ज्ञानदानाचं काम करता, संगीत विशारद झालात, MA MAd झालात, त्यानंतर तुम्ही तुमचे 6 पुस्तकं तुमचे प्रकाशित झालेले आहेत. म्हणजे संगीतावरती तुमचं एक पुस्तक झालेलं, त्यानंतर बाकी आणखीन असे 6 पुस्तकं. त्या पुस्तकांविषयी काय माहिती सांगाल तुम्ही? संगीताविषयी मी तुम्हाला संगीतात असल्यामुळे मग संगीतातील जे कलावंत आहेत तर हे कलावंतांचं थोडासा परिचय लोकांना व्हावा. कारण संगीत जर आपण पाहिलं तर हे संगीत एक ओरली कला आहे जी आपण म्हणतो की गळ्यातून गळ्याला जाणारी कला आहे. पण याची थेरॉटिकली जी माहिती आहे किंवा याची जीवनचरित्र जे आहे तर हे जीवनचरित्र जे उपलब्ध आहेत इंग्लिश किंवा हिंदी या भाषेमध्ये उपलब्ध आहे. मराठी भाषेमध्ये ते काही जी समजा कलावंतांची माहिती ही आपल्याकडे अवेलेबल जास्त प्रमाणात, मोठ्या प्रमाणात नाही आणि म्हणून मग त्या उद्देश असा होता की मग हे जे कलावंत आहेत यांची थोडीशी माहिती कलेक्ट करून मग अशा प्रकारची मग 27 मी सगळे संगीतातील कलावंत निवडत असताना अगोदर मी जे जुने कलावंत अगोदर घेतले, त्याच्यानंतर 4 गंधर्व, छोटा गंधर्व, बाल गंधर्व, कुमार गंधर्व असे गंधर्व, त्याच्यानंतर मग भारतरत्न, मग पद्मविभूषण, पद्मभूषण आणि पद्मश्री अशा एक पहिल्या स्वरूपात या ठिकाणी हे पहिलं पुस्तक या ठिकाणी मी काढलं आणि मग त्याच्यामध्ये या सर्व कलावंतांचा एक जीवन परिचय त्याच्यामध्ये या ठिकाणी देण्याचा प्रयत्न केला. अच्छा, आणि एक जे आहे ही ज्ञानेश्वरी हे तुमचं हस्तलिखित आहे. हो, आणि एकमेव पुस्तक आहे. तर या पाठीमागची काय कहाणी आहे? तर संत ज्ञानेश्वरांनी त्यांच्या वयाच्या 18व्या वर्षी ज्याला आपण म्हणतो की ती ज्ञानेश्वरी त्यांनी जगाला दिली, सांगितली. मग कमीत कमी आपण 21व्या वर्षी ती ज्ञानेश्वरी वाचावी आणि मग वाचत असताना कमीत कमी ती लिहावी असा एक मनामध्ये विचार आला आणि मग ते या ठिकाणी वाचण्याच्या ऐवजी मग ती लिहावी म्हणून मग त्या ठिकाणी लेखन स्वरूपात या ठिकाणी ती सुरुवात केली मी आणि मग ती ज्ञानेश्वरी वाचन आणि लेखन असा दोन्ही योग त्याच्यातून जुळून आला आणि मग ती लिखित स्वरूपात या ठिकाणी तयार झाली. मग आंतरराष्ट्रीय पातळीवरती लेखनामध्ये सहभाग तुम्ही करायला सुरुवात केली, तो कशा पद्धतीने केला? त्यानंतर मग हे लिहित असताना मग मी वेगवेगळ्या वृत्तपत्राला लिहिलं. त्याचबरोबर मग आपल्या मराठी साहित्य परिषदेचं मराठी विश्वकोश जो आहे तो मागच्या 3-4 वर्षापासून ऑनलाईन झालेला आहे आणि मग या विश्वकोशामध्ये संगीत या विषयाअंतर्गत ज्या काही नोंदी या ठिकाणी समाविष्ट केल्या जातात तर त्या नोंदी समाविष्ट करण्यात मराठवाड्यातला मी एकमेव आहे की माझ्या नोंदी या संगीत या विभागांतर्गत त्या समाविष्ट झालेल्या आहेत. म्हणजे आतापर्यंत एकूण 18 नोंदी त्याच्यामध्ये समाविष्ट झालेल्या. तर त्याच्यात योग असा आला की मग आपल्या बीड जिल्ह्याचे जे पद्मश्री आहेत शंकर बापू आपेगावकर तर यांची नोंद त्यांना आवश्यक होती आणि मग त्यांनी सांगितलं की यांची नोंद आपल्याकडे लिखित स्वरूपात नाही, त्यांचं जे काही जीवनचरित्र आहे तर ती जर आपल्याला मिळाली, तुम्हाला जर मिळाली त्याच्याबद्दल तर ती माहिती तुम्ही कलेक्ट करा, आम्हाला पाठवा, मग आम्ही त्याच्यामध्ये हे करूयात.
म्हणलं पाहूयात, काही अडचण नाही. मग त्या हिशोबाने मग त्यांचे जे पुत्र आहेत उद्धव बापू आपेगाव, त्यांनाशी कॉन्टॅक्ट करून मी त्यांच्याशी संपर्क साधला. त्यांना म्हणलं बापू असं असं आहे आणि मला त्यांची माहिती पाहिजे, मग मला थोडासा तुमचा वेळ मिळेल का? म्हणजे काय अडचण नाही, कधी या म्हणले तुम्ही, आपण बसूयात, असंच एक दोन तुम्हाला जे काही माहिती असेल तर ते विचारा म्हणले, मी तुम्हाला सांगतो. आणि मग त्यांच्याकडे जाऊन मग त्यांच्याशी चर्चा करून ती सगळी माहिती गोळा करून संदर्भासहित पूर्ण, कारण विश्वकोशामध्ये देताना त्याला पूर्ण ते स्पेसिफिक पाहिजे, असं वरवरचं नकोय, त्याला ते काहीतरी प्रमाण पाहिजे की जन्म याच दिवशी झालेला आहे किंवा त्यांना पुरस्कार मिळाला तर ती तारीख बरोबर ती स्पेसिफिक तीच हवी, दुसरी नको. तर मग अशा स्वरूपात सगळं ते तयार करून मग त्यांना पाठवलं आणि त्यांनी मग ते त्याच्यावरती सगळ्या त्या नोंदी पाहून मग काय सगळे ती पडताळ करून त्यांना ती आवडली आणि मग त्यांनी सांगितलं की तुम्ही ही पहिली नोंद छान दिलेली आहे, अशा प्रकारचे तुम्ही लेखन जर केलं तर ते आम्हाला जमेल, तुम्हाला जर वेळ असेल तर तुम्ही करू शकताय का? म्हणजे काय हरकत नाही, मी करू शकतो. मग त्यांनी वेगवेगळ्या प्रकारचे मग आपल्याला विषय त्या ठिकाणी दिले आणि मग त्याच्यावरच्या नोंदी मी अशा प्रकारची माहिती तयार करून त्यांना पाठवली. अशा प्रकारच्या आतापर्यंत एकूण 18 नोंदी त्याच्यामध्ये समाविष्ट झालेल्या. आणि हे करत करत पुन्हा आकाशवाणीवरती पुन्हा तुम्ही कार्यक्रम करायला सुरुवात केली. आकाशवाणीवर तुमच्या सिरीज सुरू झाल्या आणि तो अनुभव कसा होता? मग अशाच बरोबर जसं हे पुस्तक मी तयार केलं तर ते अगोदर ते मी हाताने लिहिलेलं होतं आणि मग आकाशवाणीवरती आमच्या शाळेचा एक कार्यक्रम होता मुलांचा, बाल जगतमध्ये. त्या कार्यक्रमाच्या निमित्ताने बीड आकाशवाणीवरती गेलो आणि मग त्या ठिकाणी त्यावेळेचे स्टेशन डायरेक्टर होते भगवान सवाई म्हणून, आणि मग त्यांच्याशी बोलता बोलता हा विषय मी त्यांना दाखवला की असा असा आहे, हे संगीत कलावंतांचा आहे. आणि त्यांना तो आवडला की ते म्हटले की आतापर्यंत आकाशवाणीमध्ये त्या गायकांच्या रेकॉर्ड्स, त्यांच्या गायकीच्या रेकॉर्ड्स अवेलेबल आहेत पण त्यांचं जीवनचरित्र अवेलेबल नाही कुठल्याच आकाशवाणी स्टुडिओमध्ये, ऑल इंडिया रेडिओच्या याच्यामध्ये. मग थोडंसं आपण त्यांनी जे आपल्या बीड जिल्ह्याचं समजा मनमत आला असे भूलोका किंवा पासोडीवरती कार्यक्रम केलेले होते, मग त्यांची संकल्पना अशी झाली की आपण याच्यावरती एक मुलाखतवाचा कार्यक्रम करू, 15 मिनिटाचा, प्रश्न आणि उत्तर त्याच्यावरती विचारू आणि त्याच्यामध्ये 2 वेळेस त्याच्या क्लिप त्यांच्या आवाजातल्या, म्हणजे समजा एखादा भीमसेन जोशींचा आहे तर भीमसेन जोशीच्या गायकीचं वैशिष्ट्य आपण सांगितलं आणि मग वैशिष्ट्य कसं आहे तर मग थोडक्यात त्यांचा अभंग आता आपण ऐकूया आणि म्हणून मग ती क्लिप त्यांची त्याच्यामध्ये थोडीशी लावायची. अशा 15 मिनिटाचा एक कार्यक्रम त्यांनी सुरू केला, स्वरयात्री म्हणून. मग तो सुरू झाला, 1 वर्षभर पूर्ण 52 एपिसोड त्याचे प्रसारित झाले आणि तो प्रोजेक्ट मग ऑल इंडिया रेडिओ दिल्लीला या ठिकाणी त्यांच्या मार्फत तो पाठवण्यात आला. आता एवढा सगळं व्याप असताना तुम्हाला पत्रकारिता का करावी वाटली? पत्रकारिता म्हणजे पत्रकारिता म्हणून नाही, म्हणजे पत्रकारितेमध्ये पण तुम्ही कलावंत, उद्योगपती, म्हणजे जे काही एक वैशिष्ट्यपूर्ण कोणीतरी काम करतंय त्या कामाची दखल घेत त्याला तुम्ही उजाळात आणण्याचा प्रयत्न करता, तर याला कारण तुमचं कलावंत मन आहे. निश्चितच त्याचा विषय असा झाला होता की आपले संतोष मानोरकर जे आहेत त्यांना नवीन दैनिक सुरू करायचं होतं, दैनिक दिव्य लोकप्रभा. त्यांच्या मनात संकल्पना होती, त्यांची भेटण्यात अनेक भेटीमध्ये त्यांनी बोलून दाखवलं होतं की आपल्याला दैनिक सुरू करायचं आहे. आणि मग त्यांनी एकदा मला असंच बोलून घेतलं आणि मग सांगितलं की आपल्याला दैनिक आपण 30 तारखेला सुरू करतोय आणि तुम्ही काय करा की एक सदर कुठलं तरी तुम्ही सिलेक्ट करा, बीड जिल्ह्यातील कलावंत आणि त्याच्यावर आधारित असलेलं कलाविश्व हे सदर तुम्हाला लिहायचं आहे, पण ते बीड जिल्ह्यातलेच कलावंत असावेत असं त्यांनी मला सांगितलं. मग आता विषय त्यांनी दिला, म्हणजे ठीक पाहूयात आपण. त्यावेळेस असं वाटलं नाही की एवढं मोठं ते सदर चालेल किंवा एवढे मोठे बीड जिल्ह्यात कलावंत असतील, असं त्यावेळेस काही माहित नव्हतं, कारण त्यावेळेस मी नवीनच होतो. आणि मग हळूहळू माहिती एक आणि दुसऱ्याची, दुसऱ्या तिसऱ्याची असं कलावंताच्या माध्यमातून वेगवेगळ्या कलावंतांची माहिती मिळत गेली, त्यांची नावं मिळत गेली आणि ही माहिती कलेक्ट करण्याची आणि त्या माध्यमातून बीड जिल्ह्यातील कलावंत वेगवेगळ्या क्षेत्रातील त्यांना जाणून घेण्याची संधी मला त्या क्षेत्रातून मिळाली. आणि विषय हा माझ्याशी संगीताशी रिलेटेड असल्यामुळे, कलेशी रिलेटेड असल्यामुळे त्याच्यात आणखीन इंटरेस्ट मला वाढला की तू पत्रकारिता म्हणून नाही की एक कलावंत म्हणून मला ते सदर चालवायला मिळालं, कलावंत म्हणून कलावंतांची ओळख करून घेण्याची हौस मिळाली, एक संधी मिळाली आणि त्याच्यामुळे त्यांचं आयुष्य मला जाणून घेता आलं आणि त्याच्यामुळे नवीन नवीन काहीतरी शिकायला मिळू लागलं आणि मग त्याच्यामुळे 1 आणि 2 दुसऱ्याला तिसरं असं मिळत गेलं आणि मग अशा प्रकारचं हे सदर पूर्ण. तुम्ही प्रत्येक गोष्ट ही एक्सपेरिमेंट करत करत शिकत गेलेला आहात, पण मग उर्दूची पदविका घेण्याचं काय कारण होतं नेमकी? उर्दू म्हणजे ठीक आहे, मराठी गोरमाटी येत नव्हती म्हणून तुम्ही गोरमाटी शिकलात, मग मराठी त्याचं हसत खेळ पुस्तक काढलं, त्यानंतर संगीताविषयी मराठीत नॉलेज नव्हतं मग त्याच्याविषयी पुस्तक केलं, शब्दकोशामध्ये योगदान दिलं, राष्ट्रीय पातळीवरती बऱ्याच ठिकाणी तुम्ही लिखाण केलंय, चांगलं केलं. पण आता ही उर्दू पदविका हे जे आहे हा काय प्रकार आहे?
उर्दू ही जी आहे संगीतामध्ये प्रकार आहे गझल आणि कव्वाली या हा. दोन जे गीत प्रकार आहेत. तर गझलसाठी महत्वाचे असेल तर त्यातले असणारे जे शब्द आहेत तर ते साधारणपणे उर्दू मध्येच असतात. बरोबर. आणि मग हे जर उर्दू थोडीशी भाषा आपल्याला जर आली किंवा आपण जर शिकली तर त्याच्यातले जे असणारे शब्द आहेत ते आपल्याला कळू शकतात, त्याचे अर्थ आपल्याला कळू शकतात किंवा ते उच्चार कसा करायचा आहे. जसं आपण इंग्रजीत फोनेटिक्सचा वापर करतो, इंग्रजी जर शिकायची असेल तर ती फोनेटिकली चांगली असेल तर इंग्लिश चांगल्या प्रकारे आपण बोलू शकतो. तसंच उर्दूचं सुद्धा आहे की उर्दू हिंदी भाषा ही उर्दूतून तयार झालेली आहे आणि बरेचसे शब्द हे उर्दूतलेच आहेत. आणि मग उर्दू जसं तुमची जर चांगली असेल तर तुमची हिंदी चांगली आहे, तुमची गझल चांगली आहे. आणि म्हणून मग या ठिकाणी मग ते उर्दूचा आम्ही त्यावेळेस सुरुवात केली. आमचे मित्र जसं एजाज बेग सर म्हणून आहेत, त्याचबरोबर अन्सारी सर म्हणून आपल्या मिलियाचे आहेत, ते त्यांनी आम्हाला थोडंसं त्यावेळेस सुरुवातीला प्रारंभिक स्वरूपात मार्गदर्शन केलं. आणि योगायोगाने तो कोर्स बीडमध्ये आपल्याकडे सुरू झाला होता ह्याच्यामध्ये. आणि मग त्यांनी सांगितले की आपले मित्र आहेत, त्यांनी आपल्या मानव संसाधन मार्फत बीडमध्ये एक ज्यांना उर्दू शिकायचे आहे त्यांच्यासाठी तो कोर्स सुरू केलेला आहे. आणि मग तुम्हाला ते पुस्तकं मिळतील, तो कोर्सही तुम्हाला करता येईल, म्हणजे डिग्री तुमची होईल आणि तुम्हाला शिकता येईल. हा दोन्ही त्याच्यामध्ये आहे. ते पार्ट टाइम आहे, तुम्ही तुमच्या वेळेनुसार तुम्ही शिकू शकता. म्हणून त्यावेळेस त्या ठिकाणी आम्ही ऍडमिशन घेतलं आणि त्या माध्यमातून खूप मोठी नाही पण एक प्रारंभिक स्वरूपाची उर्दू ज्याला आपण म्हणतो तर ती आपल्याला त्याच्या माध्यमातून शिकता आली. आणि मग त्याच्यामुळे चला म्हणलं एक नवीन भाषेचा या अनुभव आपल्याला येतोय. आणि हे कार्य करत असताना तुम्हाला 56 पुरस्कार कधी मिळाले हे कळालं नाही. त्याच्यामध्ये एक राष्ट्रीय पुरस्कार आहेत, 20 राज्य पातळीवरचे पुरस्कार आहेत आणि बाकी अन्य पुरस्कार आहेत त्याचे भरपूर आहेत. ते कसे मिळाले हे कळालं नाही. बरं, हे सगळे पुरस्कार पाहिल्यानंतर तुम्हाला मागे वळून बघताना काय वाटतं? मागे वळून बघताना महत्वाचं असं वाटतं की आपण हे जे केलेलं आहे तर हे आपण कुठल्या पुरस्कारासाठी किंवा कुठल्या हा पुरस्कार मला मिळावा याच्यासाठी केलेलं नव्हतं. की माझा विद्यार्थी की आपण जे काम करतो आहे तर त्या कामाला कुठंतरी मान्यता मिळाली पाहिजे. आपल्याला त्याचं संध्याकाळी आपण आल्यानंतर आपल्याला समाधान मिळालं पाहिजे की आपण आज काम केलेलं आहे, माझ्यामुळे या विद्यार्थ्याला आज थोडंफार काहीतरी नवीन शिकायला मिळालेलं आहे, याचं कुठंतरी आत्मिक समाधान आपल्याला मिळावं या उद्देशाने या ठिकाणी हे काम केलेलं आहे. आणि मग ते काम करत असताना त्याला एक सन्मान म्हणून या लोकांनी दिलेला हा सन्मान आहे किंवा ते पुरस्कार आहे. आणि एवढं सगळं व्याप करत असताना मग कुटुंबाला वेळ कसा देतो? कुटुंबाला वेळ संध्याकाळी आल्यानंतर आणि सकाळी शाळेत जायच्या पूर्वी या ठिकाणी आपण वेळ देतो. आणि सुट्टीच्या दिवशी जे आहे शनिवार रविवार जे आहे त्यावेळेस आपण या ठिकाणी कुटुंबाला वेळ देतो. त्यावेळेस म्हणजे अडचण ही शोधाची जन्य आहे आणि प्रत्येक वेळेस तुम्ही नवीन नवीन शोध घेत गेला आणि हे सगळं उभं केलं. तर आजची जी शिक्षण पद्धती आहे आणि शिक्षणाची जी अवस्था झालेली आहे, बऱ्याचशा प्रमाणात जवळपास 10 ते 20 पटसंख्या असणाऱ्या 17,000 शाळा बंद पडण्याच्या मार्गावरती आहेत. तर हे बातम्या ऐकल्यानंतर, ही स्थिती पाहिल्यानंतर तुम्हाला काय वाटतं? महत्वाचं म्हणजे हे आहे की आज जुन्या पद्धतीचं शिक्षण हे आज पूर्णपणे बंद होण्याच्या मार्गावर राहिलंय. की पहिलं जे आपण म्हणतोय की आला वर्गात की लिहा शुद्ध लेखन, उजळणी पाठ करा, हे आता पूर्णपणे बंद झालेलं आहे. आता तुमचं शिक्षण हे चाललेलं आहे की स्किल बेस्ड शिक्षण, स्किलवर आज भर मिळत आहे. नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरण येऊ लागलेलं आहे. आता इथून पुढे त्याच्यामध्ये तुम्ही ज्यावेळेस वरच्या वर्गाला झाला त्यावेळेस तुम्हाला कुठले साईड आर्ट्स कॉमर्स सायन्स ही साईड राहणार नाही. कुठले विषय घ्यायचे ते तुम्हाला, म्हणजे तुम्ही सायन्सचाही विषय घेऊ शकता, आर्ट्सचाही विषय घेऊ शकता, कुठलेही विषय तुम्ही घेऊ शकता. म्हणजे अशा प्रकारचे या ठिकाणी मुक्त शिक्षण ज्याला आपण म्हणतो. त्याचबरोबर बोली भाषेतून शिक्षण याच्यावर सुद्धा प्रमाण आहे आणि स्किल बेस. तर याच्यावर भर तुम्हाला देणं आजच्या शिक्षणाची गरज आहे. ह्या 17,000 शाळा वाचवण्यासाठी तुम्ही त्या शिक्षकांना काय सांगू शकाल की कशा पद्धतीने वाचवले जाऊ शकतात? एक महत्वाचं म्हणजे काय आहे की परिवर्तन हा सृष्टीचा नियम आहे. की जसं बदल झालेला आहे वातावरणामध्ये असेल, शिक्षणामध्ये असेल किंवा आणखीन कुठल्या क्षेत्रामध्ये, ज्या क्षेत्रामध्ये तुम्हाला टिकायचं आहे त्या क्षेत्रामध्ये जो बदल झाला आहे तो बदल तुम्हाला स्वीकारावाच लागेल. त्या बदलानुसार तुमचे बदल तुमच्या अध्यापनात असतील, शिक्षणात असतील किंवा विद्यार्थ्याला घडवण्यात असतील, ते बदल तुम्हाला करूनच घ्यावे लागतील. त्याशिवाय तुम्ही या स्पर्धेमध्ये टिकू शकणार नाही. अच्छा, म्हणजे एकंदरीत त्या शाळा वाचवायच्या असतील, त्या विद्यार्थ्यांना शिक्षण द्यायचं असेल तर शिक्षकांना देखील त्या पद्धतीने त्याच्यामध्ये बदल करून घेणं आवश्यक आहे. अशा पद्धतीने आहे. एकंदरीत काय तर माणसाला कितीही अडचणी आल्या तर त्या अडचणीवर मात करत हसत हसत त्याला सामोरे जायचं असतं. रडण्यासाठी खांदा शोधण्यापेक्षा त्यावरती काय उपाय करता येईल याकडे लक्ष द्या आणि हसत खेळत मुलांना शिक्षण द्या, म्हणजे त्या मुलांचा सर्वांगीण विकास होईल. हा एवढा मोठा उद्देश डोळ्यासमोर ठेवून या माणसानं आकाशाला गवसणी घातली
तरी अगदी जमिनीमध्ये घट्ट रूपून पाय ठेवलेले आहेत. एवढं मोठं होऊन देखील कसलाही प्रकारचा लवलेशपणा नाही, कसलाही अहंकार नाही. अगदी साधेपणानं राहणं आणि साधेपणानं बोलणं, म्हणजे साधी राहणी आणि उच्च विचार म्हणतात ते हेच आहे. पण सर, आपण खूप वेळ झाला गप्पा मारतोय आणि वेळ आपल्या हातात नाहीये, त्यामुळे आपल्याला थोडंसं थांबावं लागतं. पण या शिक्षक दिनानिमित्त मी आपल्या वतीनं तर सर्वांना शुभेच्छा दिलेल्या आहेत, पण माझी एक इच्छा आहे की या कार्यक्रमाचा शेवट मात्र आपल्या सुरेल आवाजामध्ये एखाद्या गझल होईल. तर आज महत्वाचं म्हणजे आज शिक्षक दिन आहे आणि आज आपण हिंदी गझल घेण्यापेक्षा गझलच घेऊया, परंतु ती मराठीतील सुरेश भट यांची एक असलेली मराठी भाषेवरची मायबोली ही एक कविता आणि गझल अशा स्वरूपात आहे, ती आपण या ठिकाणी लाभले आम्हास भाग्य बोलतो मराठी, जाहलो खरेच धन्य ऐकतो मराठी, धर्म पंथ जात एक जाणतो मराठी, एवढ्या जगात माय मानतो मराठी, लाभले आम्हास भाग्य बोलतो मराठी. आमुच्या मना मनात दंगते मराठी, आमुच्या उरा उरात स्पंदते मराठी, आमुच्या मना मनात दंगते मराठी, आमुच्या उरा उरात स्पंदते मराठी, आमुच्या नसा नसात नाचते मराठी, आमुच्या रगारगात रंगते मराठी, लाभले आम्हास भाग्य बोलतो मराठी. आमुच्या पिला पिलात जन्मते मराठी, आमुच्या लहान ज्यात रांगते मराठी, आमुच्या मुला मुलीत खेळते मराठी, आमुच्या घरा घरात वाढते मराठी, लाभले आम्हास भाग्य बोलतो मराठी. आमुच्या कुला कुलात नांदते मराठी, इथल्या कुला कुलात हसते मराठी, इथल्या दिशा दिशात दाटते मराठी, इथल्या नगा नगात गरजते मराठी, लाभले आम्हास भाग्य बोलतो मराठी. पाहुणे जरी असंख्य पोसते मराठी, आपुल्या घरीच हाल सोसते मराठी. कवींनी आजच्या मराठी भाषेची जी अवस्था झालेली आहे ती शेवटच्या कडव्यामध्ये सांगितलेली आहे. पाहुणे जरी असंख्य पोसते मराठी, आपुल्या घरीच हाल सोसते मराठी, हे असे कितीक खेळ पाहते मराठी, शेवटी मधात तख्त फोडते मराठी, लाभले आम्हास भाग्य बोलतो मराठी, जाहलो खरेच धन्य ऐकतो मराठी, धर्म पंथ जात एक जाणतो मराठी, एवढ्या जगात माय मानतो मराठी, लाभले आम्हास भाग्य बोलतो मराठी, बोलतो मराठी, बोलतो मराठी. खूपच छान सर, अप्रतिम. पण आपल्याला थांबावं लागतं या ठिकाणी. आपले खूप खूप मनपूर्वक धन्यवाद. धन्यवाद.